कार्यावरा शरणधरो नाहीतरी संसारू जाईल दया. करुणाची मायबाप करुणाचे गणगोत लोकजगत जाईल दया. विषयाचे सर्वसुख वेगळाची बाहुली आपणाची सावली जाईल दया. करुणाची गणगोत करुणाची मायबाप करुणाची गणगोत लोकजगत जाईल दया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल दया. करुणाचे मायबाप करुणाचे गणगोत लोकजगत जाईल नाहीतरी संसार जाईल दया. करुणाचे मायबाप करुणाचे गणगोत लोकजगत जाईल दया. साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचा पाठातला आणि साधारण सहजतेने अर्थबोध होणारा असा अभंग आहे. या अभंगामधून ज्ञानोबाने तुम्हाला आम्हाला एक अतिशय महत्वाचा असा उपदेश केला आहे. जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि जे केलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे तसं जर आपण केलं नाही तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर काय होणार आहे याचा अत्यंत सुंदर स्पष्ट आणि अंतर्मुख करणारा उपदेश ज्ञानोबा या अभंगातून करतात. प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये काय केलं पाहिजे आणि उत्तरार्धामध्ये नाही केलं तर काय होणार. वेदांताच्या परिभाषेमध्ये याला अन्वय व्यतिरेकानं सांगणं असं म्हणतात किंवा दुसरी परिभाषा वापरायची झाली तर विधी आणि निषेध मुखानं सांगणं असं म्हणतात. काही उपदेश विधिमुखाने करावे लागतात परंतु विधिमुखाने उपदेश करूनही ज्या वेळेला परिणाम होत नाही त्यावेळेला निषेध मुखानेही सांगणं क्रम प्राप्त असते. वेदांताच्या नियमानुसार एखादा सिद्धांत अन्वयानं सांगता आला पण त्याचा व्यतिरेक जर सांगता आला नाही तर तो सिद्धांत म्हणून सिद्ध होतो. कोणत्याही सिद्धांताचा व्यतिरेक सांगता आला आणि ज्या सिद्धांताचा व्यतिरेक सांगता येतो त्या सिद्धांताचा अन्वय जरी असला तरी तो सिद्ध करून देता आला पाहिजे तर सिद्धांताचा यथार्थ उपदेश झाला असं वेदांत म्हणतात. विधिमुखाने सांगणं शक्य आहे पण काही वेळेला विधिमुखाने सांगणं शक्य नसतं. अगदी साधं नेहमीच्या परिचयाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर परमात्मा स्वरूपाचं चिंतन करताना भले तो कोणी नसो प्रामाण्यातलं सर्वश्रेष्ठ म्हणून वेदाचं श्रुतीचं प्रामाण्य जरी घेतलं तरी भगवत स्वरूपाचं चिंतन श्रुतीला सुद्धा विधिमुखानं करता आलं नाहीच झाला. कारण काही बोलावं तर तो नाहीच आहे. हे नाही तो नाही त्याला काय करा विधिमुखानं सांगता येत नसेल तर श्रुती सांगते शास्त्र सिद्धांत सांगतो निषेध मुखाने ते जास्त सोपं असतं. एका वैद्याकडे एक रोगी गेला. वैद्याने त्याला तपासलं ते औषधाच्या पुढे बांधून दिले. 2 दिवसांनी आपण पुन्हा निघताना त्या रोग्याने वैद्याला असं विचारलं की म्हणजे वैद्य काय या औषधाच्या पुढे तुम्ही मला दिल्या या पाण्यात घेतल्या तर चालतील 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 ठीक आहे. पुढे गेला पुन्हा मागे आणि दुधात घेतलं तर चालतील
आला, त्यांनी विचारलं चहा घेतलं, परत आला, कॉफी घेतलं तर चालेल. थोड्या वेळ परत आला, पण आयुर्वेदिक औषध आहे, बोलून घेतलं तर चालेल ना, चालेल. थोड्या वेळ परत वैद्याने त्याला बोलण्याच्या पूर्वी थांबवून त्याला सांगितलं, तुम्ही गोमूत्र घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, दुधात घ्या, पाण्यात घ्या, फक्त तुमच्या सोडून कुणाचे कशाने घ्या, फक्त पोटात गेलं पाहिजे एवढंच बघा. हे आहे का, ते आहे का, ते आहे का, हे करण्यापेक्षा फक्त ह्याच्यात घेऊ नका असं म्हटलं की बाकी सगळ्यात घ्या. काही वेळेला विधिमुखाला सांगता येत नाही असं नाही, पण विधिमुखाला सांगण्याबरोबर विकल्पांची वृद्धी होत असेल तर त्याच्यापेक्षा निषेध मुखाला सांगणं हे जास्त प्रशस्त करतं. विधिमुखाला सांगण्यामध्ये कदाचित विकल्प वाढतात, परंतु निषेध मुखानं सांगितलं म्हणून आपल्याकडे पथ्य आणि कुपथ्य, अपथ्य हे सगळे शब्द वापरले जातात वैदिक शास्त्रात. पथ्यामध्ये काय घ्यायचं हे सांगायचं असतं आणि अपथ्यामध्ये काय घ्यायचं नाही हे सांगायचं असतं. आपण नेमका त्याचा अर्थ उल्लेख करतो. येणाऱ्याला विचारतो तुमचं काही पथ्य आहे, तो म्हणतो म्हणजे काय, नाही म्हणजे काही खायचं नाही असं काही आहे का, तसं नाही. पथ्य आहे म्हणजे काय खायचं ते सांगितलं पाहिजे. पथ्य म्हणजे काय खायचं नाही असं जर सांगितलं असेल तर पथ्य नाम म्हणजे ते घ्यायचं नाही असा अर्थ होईल ना. तुकोबांनी पथ्याचा अर्थ काय केला, ज्याचं सेवन करायचं ते पथ्य आणि ज्याचं सेवन करायचं नाही ते अपथ्य. अपथ्य वैद्य पटकन सांगतात, पथ्य सांगून बऱ्याच वेळेला कळत नाही, मग हे चालेल का ते चालेल का विकल्प निर्माण होतात. त्याच्यापेक्षा अपथ्य सांगितलेलं वैद्याला पटकन जास्त पटकन रुचतं आणि ऐकणाऱ्या ते पटकन कळतं. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक अशा दोन्ही भूमिकांमधून आपल्याला संत महात्मे उपदेश करत असतात. वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत आपण सगळ्या वाङ्मयामध्ये तपासून बघितलं तर या दोन्ही पद्धतीचा उपदेश आहे. जर तसं झालं नसतं तर तो सिद्धांत सिद्ध झाला नसता. याला प्रमाण आहे ते मी अधिक वेळ आपला घेणार नाही, प्रमाणाची जास्त चर्चा करत येईल. पुष्कळ ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं. कदाचित सर्व चरणांमध्ये विधिमुखानं सांगून शेवटी निषेधमुखानं सांगावं लागलं असे पुष्कळ प्रमाण आपल्याला देता येत नाही असं नाही. जाणून मिळते तरी माझे मन तुझी प्रेम पूर्ण तुकोबांनी देवाला विचारलं, देवाने विचारलं तुकोबाला जाणून नेमकं करा म्हणतात, प्रेमखून द्या म्हणतात. समजा मी दिली प्रेमखून तर मला व्यवहारी असे उघडतं देवी देवाला ब्रह्मवत ऐकून माहिती निंदा स्तुती काही जैसा का उन्मनी योगीला हे सगळं होईल देवा, सगळं होईल. झोपेतून जागा होतं त्या पद्धतीनं माझं स्वप्न निघून जाईल तसं मी या जगताकडे बघेन. भगवंताने विचारलं समजा ही मी प्रेमखून तुम्हाला दिलीच नाही, जाणून नेमकं केलंच नाही तर तुका म्हणे ऐसे झालिया वाचून करणे तो शीण लागत. असं झालं नाही तर सगळं करणं शीण आहे, पण असं झालं तर मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र. अन्वय आणि व्यतिरेक पहिल्या 3-4 चरणामध्ये तुकोबांनी अन्वय सांगितलं, शेवटच्या चरणामध्ये व्यतिरेक सांगितला, कारण अन्वय व्यतिरेकाने तो सिद्धांत सिद्ध होतो. असं ज्ञानोबा अभंगामध्ये सुद्धा अन्वय आणि व्यतिरेकाने हा उपदेश करतात. आपल्याला सांगतात बाबा जन्माला आल्याचं सार्थकत्व कशात असेल तर भगवंताला आपलं केलं पाहिजे. तसं जर केलं नाही तर संसार जाईल वया, मृग जळवत जाईल वया, आपणाची सावली जाईल वया, स्वप्नीचे चैले जाईल मानसशास्त्राच्या अंगाने जर या अन्वय व्यतिरेकाचा तत्वज्ञान सोडून आपण विचार केला तर अन्वयानं सांगणं ही निश्चिंती असते आणि व्यतिरेकानं सांगणं ही भय निर्मिती असते. विठ्ठला मानसशास्त्र त्याच्याकडे बघताना मनोविकारानं बघतं आणि तत्वज्ञान त्याच्याकडे बघताना जीवन साफल्याच्या दृष्टीने बघत असते.
आणि त्या दृष्टीनं जर आम्ही हे केलं नाही तर काय होईल, भीती आहे. काय होईल, संसार जन्माला आलं, तुम्ही वाया गेला असं होऊन जाईल, भीती वाटते. पण जर आम्ही हे केलं तर मग निश्चिंत असा, तर मग तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, जन्माला आल्याचं सार्थकत्व होईल. ही निश्चिंती झाली. निश्चिंती आणि भय या दोन्ही भूमिकांमधून अन्वय व्यतिरेकाचा सिद्धांत आपल्याला सिद्ध करता येतो. ज्ञानोबा अनुभवामधून आपल्याला त्या पद्धतीनं तो सिद्धांत सांगतात, उपदेश करतात की आपण जन्माला आल्याचं जे सार्थकत्व आहे, आपल्या जन्माचं कल्याण कशात आहे ते सांगितलं. ज्ञानोबांचा हा उपदेश आपण थोडासा बारकाईनं बघितला तर या उपदेशामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येऊ शकते. दुसरा एक विचार या अनुभवाच्या अनुषंगाने दुसरी एक भूमिका आणा पाहिजे तर ज्ञानोबाय आपल्या कृतीचा, आपल्या साधनेचा परिणाम आपल्याला या अभंगामध्ये सांगतात. एक परिणामाचं चिंतन, आपला परिणाम काय होणार. कारण कोणीही मनुष्य ज्या वेळेला एखादी क्रिया करतो त्यावेळेला काही ना काहीतरी परिणाम तो आपल्या बुद्धीनं कल्पित असतो. काही वेळेला ते परिणाम त्याच्या जीवनात येतील याची शाश्वती बाळगत असतो, पण परिणामाचं चिंतन केल्याशिवाय मनुष्य प्रवृत्त होत नाही. आपल्याला अशी अनेक उदाहरणं अनेक प्रमाणे या संदर्भामध्ये देता येईल. असेल तो वेळा असेल, अर्धवट असेल, अज्ञानी असेल, पण प्रयोजन अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंदोपी अनुद्दिश्य म्हणजे न प्रवर्तते असेल, उद्दिश्य न प्रवर्तते, अनुद्दिश्य प्रवर्तते असं होईल. जर त्याला उद्देश समोर नसेल तर तो प्रवृत्त होत नाही. अनेक वेळा मी हे उदाहरण सांगितलं. रस्त्यावरून फिरणारा एखादा वेडा मनुष्य ज्या वेळेला कागद गोळा करत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की तो वेडा रस्त्यावरची कागद गोळा करतो, पण त्याला तुम्ही विचारला ना की वेळच करायचं म्हणतो माझ्या एवढा शहाणा वेळा कुणी. सगळ्या वेळांना असंच वाटतं माझ्या एवढा शहाणा कोणीच नाही करत. अरे कागद गोळा करतो, तो म्हणतो हे कागद नाही, अरे मोदींनी नवीन काढलेला मोठा. म्हणजे त्याच्या दृष्टीनं ते कागद गोळा करणं ज्याला काहीतरी ते प्रयोजन उचित आहे, अनुचित आहे, योग्य आहे, अयोग्य आहे हा मुद्दा नाही आहे, पण त्याच्या डोळ्यासमोर प्रयोजन आहे हे नक्की. काहीतरी प्रयोजन. अकामतः क्रिया हा कधीची दृश्यंत असं आचार्यांनी म्हटलं ना भाषणामध्ये. अकामतः क्रिया कुठेच दिसणार नाही तुम्हाला. कामना नसलेली क्रिया दिसणारच नाही. जर दिसत असेल तर तत्वबोध झाल्यानंतरच्या क्रियेमध्येच फक्त ती पाहता येते. साधक दशेमध्ये भगवंताचं नाम घेणं ही जीवनाच्या कृतार्थतेची साधन परंपरा. परंतु तत्वबोध झाल्यानंतर नामचिंतन करणं याला काय आहे. आता आपण त्याला लोकसंग्रह किंवा लोकांचं कल्याण वगैरे म्हणू. प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे वगैरे लोकालागी ज्ञानपरा म्हणतात त्या पद्धतीने लोकालागी कर्तव्य म्हणून ते करत असते, पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर त्याचा काय परिणाम. म्हणून मी जीवनमुक्ताचं उदाहरण मुद्दाम देत नाही. कारण जीवनमुक्त झाल्यानंतरही विदेहमुक्त होईपर्यंत तो जो थांबतो किंवा प्रारब्ध भोगत असतो त्यावेळेलाही त्याला ज्ञानरक्षा, तप, विसंवाद, दुःख निवृत्ती, सुखाविर्भाव या 5 गोष्टींचा हेतू आहेच ना त्याचे जीवन. म्हणून मी जीवनमुक्ताचे नाव घेत नाही, मी ज्ञानोबा तुकोबारांचं नाव घेतो. कारण माझ्या दृष्टीने ते जीवनमुक्ताच्या पुढेच. जीवनमुक्त तुकोबारांच्या फार अलीकडे, जीवनमुक्त ज्ञानोबारांच्या फार अलीकडे माझ्या दृष्टीने. वेदांताच्या दृष्टीने कुणाला काय वाटतं मला त्याच्याशी आत्ता कर्तव्य नाही, माझ्या दृष्टीने मी बोलतोय आणि मला वाटतं आपण सगळे याच्याशी सहमत असाल. त्याच्या पुढे आहेत ना. त्यामुळे ज्ञानोबाई जेव्हा एखादी क्रिया करतील, ज्ञानोबाईंनी भिंत चालवली, ज्ञानोबाईंनी रेड्यामुखी वेद बोलवला, तुकोबारांनी काही काम, पण कधी हे काम नाही झालो काही रिकामा अशा अवस्थेच्या नंतर एक बाळे आणि विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता काम नाही पण ह्याच्यापेक्षा दुसरं काम नाही हे राहिलंच की नाही. पण ह्याच्यापेक्षा दुसरं काम नाही हे जे काम राहिलं ते तत्वज्ञानाच्या यथार्थ बोधानंतर यस्त्वात्मतिदेवस्या आत्मतृप्तश्च मानवः आत्मनिर्वच संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते या भगवद्गीतेच्या वचनानुसार त्याला कोणतंही कार्य राहिलेलं नाही. कारण त्यांनी केलेल्या कार्यातून कोणतंही अपूर्व म्हणजे कोणत्याही पापपुण्याची निर्मिती होत नाही. म्हणून
यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आपण अशी कोणती कृती केली की ज्याच्यामध्ये काही कामना नाही. आपण कीर्तनाला आलो, काही कामाला घेऊन आलो ना, काहीतरी ऐकायला मिळेल, काहीतरी चांगली ऐकायला मिळेल, काहीतरी चिंतन ऐकायला मिळेल, काही नाही तर नाही निदान कीर्तन कसं करू नये हे तरी शिकायला मिळेल. म्हणजे हेतू आहे की नाही, मी त्याला चूक मिळतच नाहीये, मी त्याला चूक मिळत नाहीये, पण हा हेतू आहे. हेतू आहे भगवत भक्ती घडेल, कीर्तन श्रवण भक्ती घडेल, कीर्तन भक्ती घडेल, नामस्मरण घडेल, हे तर खूप सात्विक हेतू झाले त्याचे, खूप सात्विक हेतू. नाही कीर्तनाला जायचं आधी येऊन बसतो. आम्ही आता चातुर्मासामध्ये बघतो, आधी येऊन बसतो. ते आधी येण्याचे हेतू असतात, एखादा काम मिळावा, पंख्याच्या खालची जागा मिळाली, हेतू मी चूक म्हणत नाही ना. हेतू आहे अकामतः क्रिया करण्याची दृश्यंते, अकामतः क्रिया दिसत नाही कुठे. मग परिणामाचा विचार केल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती जर कर्मामध्ये नसेल तर त्या परिणामाची यथार्थ जाणीव व्हावी अशी बुद्धी आणि असं ज्ञान तरी आमच्याजवळ येतात. काही वेळेला आम्ही कर्म प्रवृत्त होतो, पण कर्माच्या परिणामाचा आभास आमच्या डोळ्यासमोर असतो, आमच्या दृष्टीसमोर असतो. ज्या आभासाला भुलून आम्ही कर्म प्रवृत्त होतो आणि कर्माची फळं जेव्हा मिळायला लागतात तेव्हा आम्ही विचार करतो की आम्ही तर असा विचारही केला होता, पण काय पदरतो. म्हणजे कर्म आणि कर्मफल यांचं जे नातं आहे ते नातं विपर्यस्त आहे. कारण ते शास्त्रांनी जरी सिद्ध केलेलं असलं तरी शास्त्रसिद्ध त्या परिणामाचा बोध व्हावा एवढी अलौकिक दृष्टी आमच्या जवळ नाही. आम्ही पुण्य करत आहोत अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये होते की नाही. पुण्य करायला जाऊन पदरामध्ये पाप पडतं असं होतं की नाही. आम्ही काही पापाच्या हेतूने कर्म प्रवृत्त थोडेच झालो, परंतु पुण्य करायला गेलो पण पदरात पाप पडलं असं होतं की नाही. का होतं? कारण आम्ही फक्त कृतीचा आकार बघतो, आम्ही कृतीच्या परिणामाचा बोध करून घेतो. म्हणून काही वेळेला संतांना जशी कृती सांगणे आवश्यक वाटतं तसं काही वेळेला संतांना कृतीच्या मागच्या परिणामाची यथार्थतेने जाणीव करून देणे आवश्यक वाटतं. संसारात आलेल्या कोणत्याही जीवाला संसाराचा त्याग कर असं सांगितलं तर तो पहिला प्रश्न हाच विचारतो, कशासाठी वाणीला सर, कशासाठी ज्ञानेश्वरीला काम म्हणून भजनाला कशा करता, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला काही उत्तर आपल्याला देता येत नाही. कारण आपण जे परिणाम सांगत असतो तो परिणाम हा अदृश्य स्वरूपात आहे. बाबा तुला पुण्य मिळेल, कुणी बघितलंय? सर कीर्तनाला तुला पुण्य मिळेल, कुणी त्याने विचारलं आम्हाला, आपल्याला जर विचारलं कीर्तनाला जाऊन पुण्य मिळेल हे कशावरून सांगता तुम्ही, तुमचा अनुभव आहे का? अरे पुण्य हे अदृश्य परिणाम आहे. पाप पुण्य आम्हाला प्रमाणावरून शोधावे लागतात. आम्ही कीर्तनाला बसलो आणि लगेच आपल्याला असं जाणवायला लागलं की आपले खिशे जरा जड झाले. कीर्तन काळ सोडू ना, ऐकणाऱ्यांच्या बाबतीत बोलतो, खिशे जरा जड झाले असं म्हणजे पूर्ण खिशामध्ये भरून राहिलं असं जाणवतं. म्हणजे पुण्य कधी होणार नाही? जेव्हा आमचा देह त्याग होईल, जेव्हा आम्ही मरू, ज्या वेळेला यमधर्मासमोर किंवा कुठे जाऊन उभे राहू त्या वेळेला तो नाही याने आनंदित कीर्तन ऐकलंय, चला याला नरका टाकू नका, चला याला वैकुंठ लोकांना न्या. म्हणजे त्या वेळेचा परिणाम आज जर आम्हाला दृश्य नसेल तर आम्ही जेव्हा कर्माच्या परिणामाचं चिंतन करतो त्याच्या मागे एकच कारण असतं, अनुमान. पण त्या अनुमानावर जर आम्ही आमच्या बुद्धीने विश्वास ठेवायला लागलो आणि त्या अनुमानाची चिकित्सा जर आम्ही आमच्या बुद्धीने करायला लागलो तर दुर्दैवाने ते अनुमान न राहता तर्क होतो. पण जेव्हा त्या अनुमानाला ज्ञानवाल्यांसारख्या तुकोबारांसारख्या महात्म्यांचं प्रमाण सापडतं त्यावेळेला ते अनुमान न राहता ती शाश्वती होते. म्हणून ज्ञानवाला आपल्याला परिणामाची जाणीव करून देतात. बाबा तू विचार करू नको तुझ्या बुद्धीनं, मी आहे ना, मी तुला सांगतो त्याचा परिणाम काय आणि तो परिणाम ज्ञानोबा यांनी अभंगामध्ये सांगितला. तो सांगत असताना ज्या उपदेशाच्या भाषेमध्ये ज्ञानोबा बोलतात बऱ्याच वेळेला आपण हे ऐकलेलंही असतं की उपदेश करावा तो संतांनी करावा, इतरांनी त्या भानगडीत पडू नये. स्पष्ट बोलतो, स्वच्छ बोलतो, काही आळीचं कारण नाही. आधी आपण कीर्तनामध्ये भले लोकांना काही सांगत असतो, त्याला लोक उपदेश म्हणतही असतील, पण तो उपदेश आपला नसतो हे आपण तपासून घेतलं पाहिजे. तो ज्ञानवारांनी केलेला उपदेश, तो तुकोबारांनी केलेला उपदेश आहे, तो आपला उपदेश नाही. त्यांच्या भाषेचा अनुवाद करणं हे आपलं काम आहे. आपली बुद्धी
त्याच्यामध्ये मिसळणं हे आपलं काम नाही. लक्षात घ्या, त्याची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण त्याची चिरफाड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. मी का बोलतो, तो विषय स्वतंत्र असेल, पण उपदेशाचा विचार करताना आपण नेहमी सांगतो, आपण शास्त्राच्या किंवा भाषाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 3 पद्धतीचे उपदेश असतात. प्रभू संहित उपदेश वेगळा असतो, श्रुत संहित उपदेश वेगळा असतो, कांता संहित उपदेश वेगळा असतो. हे सगळे उपदेश वेगवेगळे आपण भावतीच्या अनुषंगाने विचार करताना नेहमी सांगतो. त्याचा फार विस्तार मला करायचा आहे, पण थोडंसं पुढचं बोलायचं, या अनुषंगाने बोलायचंय म्हणून बोलतो. ज्ञानोबळांचा या अभंगातला उपदेश कसा आहे त्याच्याकरता म्हणून बोलतो. प्रभू संहित उपदेश शास्त्राचा आहे, वेदाचा आहे, तो आज्ञार्थ असतो. असं कर, तसं कर, व्यसन करू नको, इकडे जा तिकडे जा, त्याला विचारता येत नाही. प्रभू संहित उपदेशांमध्ये प्रतिप्रश्न नसतो. सेवके करावे सांगितले काम तेवढंच असतं. त्याच्यामध्ये आपण आपलं डोक्याला हे असं कर का करू नाही, शास्त्राने सांगितलं म्हणून तर तस्मात् शास्त्रम प्रमाण. तेव्हा शास्त्र म्हणून जे सांगावे त्याची उत्तर न द्या. का म्हणून शास्त्राने कसं विचारायचं की शास्त्र अरे तुम्ही सांगायला पण आपण माझ्या गरजेचं आहे का सांगू, राजाला तुला का म्हणू, असं आतापर्यंत शास्त्राला कोणीही विचारू शकलेलं नाही. कारण तो प्रभूसंहित उपदेश, वेदाचा उपदेश हा प्रभूसंहित असतो. पुराणिकांचा उपदेश किंवा आणखीन थोडंसं अलीकडे प्रकार जर करायचे झाले तर आपल्याला स्मृतीचा उपदेश हा श्रुत संहित मानता येईल. थोडासा आपण जर त्याच्यात विचार केला, भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश हा स्मृतीचा उपदेश आहे. स्मृतीचा गीता स्मृती महत्व, ज्ञानोबाईंनी त्याला श्रुतीच्या जागेवर ठेवलंय, पण ते वेगळ्या कारणाने त्याच्यातला जो भाव होता तो स्वतंत्र. आता मला त्याची चिकित्सा करायची नाही. श्रुतीचं हे कोडीस्वामी म्हणावं का श्रुतीची हे कोडीस्वामी म्हणावं, असे 2 पाठ आहेत ज्ञानेश्वर. ते काय जे असेल ते असेल. एवढं पांडवत्रय रूपिणी श्रुतीचं हे कोडीस्वामी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिलेली आहे, ज्ञानावर ऐकली होती. पण श्रुतीचं हे कोडीस्वामी आणि श्रुतीची हे कोडीस्वामी असे 2 पाठ त्याच्यामध्ये येतात. ते विद्वानांना काय भांडायचे भांडू दे, आपल्याला वेळ. मुद्दा एवढाच आहे की ती जी स्मृती आहे ते भगवान जेव्हा अर्जुनाला उपदेश करतात तेव्हा अर्जुन भगवंताकडे सुरू करून बघतोय ना, माझ्या कल्याणाचं चिंतन करणारा माणूस आहे. आतापर्यंत मी तेव्हा ह्याच दृष्टीने तुम्हाला बघत होतो. सखेती तत्वा प्रसभम यदुत्तम, हे कृष्ण हे यादव हे सखे, हे सखेती सखा, मी सखा म्हणून देवा तुमच्याकडे बघितलं आतापर्यंत. तो सख्यत्वाचा जो उपदेश आहे तो श्रुत संहित उपदेशामध्ये आपल्याला ठेवता आहे. आणि काही उपदेश असतात ते कांता संहित असतात. पत्नी ज्या पद्धतीने अत्यंत तळमळीने उपदेश करते, तिला आपल्या पतीच्या हिताची अत्यंतिक काळजी असते आणि त्या काळजीपोटी ती त्याला जेव्हा उपदेश करते तेव्हा त्याला कांता संहित उपदेश असतो, जे काव्याच्या प्रयोजनातही आपल्याला दिसून येतं. काव्य प्रकाशामध्ये मम्मटांनी काव्याची प्रयोजन सांगताना जी 6 प्रयोजन सांगितली त्याच्यामध्ये हे एक प्रयोजन ठेवलं. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विधे शिवेत रक्षतये सद्य परनिर्वृत्तये कांता संहित तयोपदेश युजी. कांता संहित तयोपदेश याच्यातले आता त्याच्यावरचं जे भाष्य काव्य प्रकाशावरच्या भाष्यामध्ये याच्यातले अर्थकृते म्हणजे कीर्ती आणि अर्थ, यशसे अर्थकृते ही 2च प्रयोजन इतर काव्यांना लागतात. बाकी 4ही प्रयोजन ही संत रामायणच लागतात. ही 2 प्रयोजन इतर काव्यांना तुम्ही लावून द्या, इतर कवींच्या प्रयोजनाला लावून द्या, पण ज्ञानोबांच्या मी तर तसं उलटही बोलतो. म्हणजे काव्यम यशसे अर्थकृते हे सुद्धा ज्ञानेश्वरीत आहेच आहे. कीर्ती करता ज्ञानेश्वरी सांगितली आणि अर्था करता ज्ञानेश्वरी सांगितली. पटकथा बघ, अर्थकृते ज्ञानेश्वरीला लावता येईल का प्रयोजन? लावता येईल ना, लावता येईल ना. संपत्ती मिळवण्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली गेली आणि कीर्ती मिळवण्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली गेली. पण मी त्याच्यात फरक करतो. ज्ञानवादाने कीर्ती वृद्धिंगत केली पण आपली नाही, निवृत्ती नाही झाली. ज्ञानवादाने संपत्ती मिळवण्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली पण ती संपत्ती लौकिक संपत्ती नाही,
तयाती विनय याची संपत्ती ती ज्ञानेश्वरीतूनच येणार. त्यामुळे अशा संपत्ती करता आणि निवृत्तीनाथ महाराजांनी संतांच्या कीर्तीच्या श्रवणाकरता ज्ञानेश्वरी जर प्रकट झाली असेल तर काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षते सद्यपरम निवृत्ते आणि कांता संहित तयोपदेश युजे हे सगळं आपल्याला संत वाङ्मयाला होता परंतु माझं म्हणणं आता हे कांता संहित तयोपदेश युजे हे काव्यापर्यंत ओढून आणतायत. प्रभुसंहित उपदेश वेदाचा, सुहृद संहित उपदेश स्मृतीचा, कांता संहित उपदेश हा आपल्याला अगदी पंत काव्यापर्यंत आणा. माझं काही म्हणणं नाही त्याच्यात, पंत काव्यापर्यंत आणा. पण संत वाङ्मयाबद्दल बोलताना मी याच्यापेक्षा थोडं वेगळं बोलतो. ज्ञानोबाने गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये केलेला, हरिपाठामध्ये केलेला किंवा अशा पद्धतीच्या प्रस्तुत अभंगामध्ये केला त्या पद्धतीचे जे उपदेश आहेत ना, माझ्या दृष्टीने बोलतो बरं, सगळ्यांची क्षमा मागून, पूर्वाचार्यांची, पूर्वसुरींची, सर्वांची क्षमा मागून थोडस बोलतो. महाराज माफ करा, क्षमा करा. परंतु ज्ञानोबाईंचा उपदेश हा प्रभू संहित नाही, ज्ञानोबाईंचा उपदेश हा सुहृद संहित नाही आणि ज्ञानोबाईंचा उपदेश हा कांता संहितही नाही. मग काय ज्ञानोबाईंनी चौथाच प्रकार मराठी वाङ्मयाच्या क्षितिजावर नवीन उदयाला आणलेला. मला ज्ञानोबाईंचं महत्व सांगायचं. ज्ञानोबाईंनी चौथा प्रकार आणला महाराज. हा उपदेश जगतामध्ये ज्ञानोबाईंनी संत, आपले संत सोडले किंवा संत सोडले तर जगामध्ये हा उपदेश कोणीच करत. ज्ञानोबाईंचा प्रकार कोणता? ज्ञानोबाई कोणत्या प्रकारात उपदेश करतात? तो प्रभुसंहित नाही, तो सुहृद संहित नाही, तो कांता संहित नाही. ज्ञानोबाईंच्या उपदेशाचा प्रकार आहे मातृसंहित. विठ्ठला समजून देतात ते मातेप्रमाणे, बायकोप्रमाणे नाही, मित्राप्रमाणे नाही, शास्त्राप्रमाणे, वेदाप्रमाणे, आज्ञार्थच नाही. ज्ञानोबाईंच्या भाषेत बोलायचं झालं तर माता ज्या पद्धतीनं बालकाला भरवते त्या पद्धतीनं एक घास विसा खाली, एक घास तिला भरवायचा असतो. पण भाजवर ते काढली तर दही भाताचा किंवा आज एखाद्याशी सोडून द्या, काय खिचडी भगर त्याला भरवायची असेल ती एकदम त्याला भरवत नाही ना. वेगवेगळे घास करते, छोटे 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 छोटे, त्याला रुचेल, त्याला पचेल, त्याच्या मुखामध्ये बसेल अशा पद्धतीचे छोटे छोटे घास करते. मी अनेक वेळेला गमतीने सांगतो की हे घासाला नावं असतात. हा चिवचा घास, हा काळूचा घास, हा मामाचा घास, हा मावशीचा घास, हा म्हणजे याच्यात साखर त्यांचं एकातही नाव नसतं. सगळे नाव त्यांची घास असतात. म्हणजे माझ्या दृष्टीने साखरच्या लोकांचा घासच नाही की याला राबवा नाही. सगळे तिकडची नाव, माहेरच्या कुत्र्याचं नाव असतं पण मेंढ्याचं नाव नसतं. एक घास विसा खाली की असं करून कसं ज्ञानोबा भगवंताचं वर्णन करतात त्याच पद्धतीनं ज्ञानोबाई सुद्धा आपल्याला उपदेश करतात. तर मातृसंहित उपदेश, मातेच्या ममतेनं कुठलाही हेतू अंतःकरणामध्ये न ठेवता केवळ ऐकणाऱ्यांच्या हिताची कळवळ अंतःकरणामध्ये
करी लाभावीन प्रीती करी ऐशी कळवळ्याची जाती. लाभाशिवाय प्रेम करणाऱ्यांची जी जाती असते ती संतांची जाती आहे. माझी या जातीची मज भेटो कोणी कोणती जात आहे ती जात नाहीये ती जाती आहे. ऐशी कळवळ्याची जाती नाही जाती. जाती वेगळी जाती वेगळी. मला त्याचं विश्लेषण करायचं कारण नाहीये. ऐशी कळवळ्याची जाती लाभावीन प्रीती करी ऐशी जे विनाकारणच आपल्यावर प्रेम करतात. माता काय हे कोणी बालकावर प्रेम करते विनाकारणच एका अर्थाने ज्ञानोबांच्या दृष्टांतातून जर जायचं झालं तर. म्हणून अशा पद्धत पुष्कळ त्याचा विचार आपल्याला करता येण्यासारखा अशा पद्धतीचा मातृसंमित उपदेश ज्ञानोबांच्या अभंगामधून वाङ्मयामधून मुखातून प्रकट होत असतो. आणि त्या अत्यंत प्रेमानं स्नेहानं ज्ञानोबा आपल्याला सांगत असतात. केवळ आपलं हित व्हावं आपल्याला दुःख होऊ नये याच्याकरता त्यांची तळमळ चालू आहे. सज्जनस्य हृदयं नवनीतम यद्वदन्ति कवयः तदधिकम् अन्य देह विलसत परितापात सज्जन द्रवती न नवनीतम ऐशी कळवळ्याची जात. असं म्हणा कुठे लावून घ्या. आता मला त्या गुणांच्या विकल्पांचा विचार करण्याचं कारण आणि म्हणून ज्ञानोबांचा हा उपदेश अत्यंत तळमळीनं काय तळमळ आहे ज्ञानोबांची काही तळमळ नाही. आपण जन्माला आलो तो आपला जन्म वाया जाऊ नये ज्ञानोबांची या अभंगातली तळमळ. जन्माला आल्याचा बोध आपल्याला व्हावा. या जन्माचं मूल्य आपल्याला कळावं आणि या जन्माला येऊन मनुष्य देहाला येऊन आपला तो जन्म जो अत्यंत दुर्लभ मानला गेला तो जन्म वाया जाऊ नये एवढी त्यांची तळमळ. आणि ती तळमळ प्रकट करताना ज्ञानोबा म्हणतात जर आपला जन्म आपल्याला वाया घालवायचा नसेल तर मी तुम्हाला सांगतो की जन्माला आल्यानंतर हा जन्म मिळाल्यानंतर तुम्ही देव आपला केला पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात जन्माला आल्यानंतर शारंगधर वळगावा हा उपदेश आहे. या जन्माला आल्यानंतर आपण देवाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर काय होईल नाहीतरी संसारू याच्यात एक पाठ आहे नाहीतरी संसारू वाया जाईल रया असा एक पाठ. वाया असा एक शब्द काही प्रतिमध्ये आपल्याला दिसतो ज्ञानोबांच्या काही प्रतिमध्ये दिसतो. एका अर्थाने ते घातलं तरी मला काही मी पाडवेदावर चर्चा करतच नाही. पाडवेदावर चर्चा करायचं काही कारणही नाही. जोपर्यंत अर्थामध्ये मतभेद निर्माण होत नाही तोपर्यंत पाडवेदाची चर्चा करणं योग्यच नाही. काहीतरी भांडण व्हावं तरच पाडवेदाची चर्चा करण्याचा आनंद आहे. भांडणच नाही तर चर्चा काय करायची. संस्कृतामध्ये स्थितस्य गतिश्चिंतनीय असं त्या संबंधाने न्याय सांगितला. समोर आहे त्याची संगती लावा आणि नका व्हा. काय त्याचा फार विचार करू नका. आमच्या प्रतिमध्ये असं नाही ते अभिनिवेशाचे मुद्दे स्वतंत्र आहे. इथं तरी मला कोणताही अभिनिवेश स्वीकारायचं कारणच नाही. कारण समोर जे दैवत आपलं उपलब्ध आहे जे कायम आपल्यावर कृपेचा वर्षाव करत आहे त्यांच्या समोर जो महाराजांसमोर कोणता अभिनिवेश घेऊन उभा आहे. पाठाचा का ज्ञानाचा का कुळाचा का शिस्तीचा का रूपाचा का सौंदर्याचा का बळाचा कशाचा कुठलाच अभिनिवेश नाही. इथं अभिनिवेशाची चर्चा करायचं किंवा त्याची चर्चा
आपल्या आपल्या परंपरेचा आपल्याला अभिमान असावा, याच्याबद्दल काही मतभेद नाही. पण तुमचं चूकच आहे, माझंच बरोबर आहे, याला काय अर्थ नसतो. वाया जाईल काय आपला मुद्दा काय झाला की वाया जाईल ना, जीवन वाया जाईल ना. आम्ही जन्माला आलो वाया जाऊ नये अशी एक अपेक्षा ज्ञानोबांची. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. आपण साधन उदाहरण घेऊ ना, अनेक वेळेला मी बोलतो, पुन्हा एकदा बोलतो. अहो मला सांगा, उत्तरेमध्ये भारताच्या नकाशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये किंवा भारताच्या उत्तर भागामध्ये आलेल्या नद्या, उगम पावलेल्या नद्या कुठेतरी दक्षिणेला येऊन समुद्राला मिळतात की मिळतात. एखादी तरी नदी अशी आहे का की जी दक्षिणेत उगम पावलेली उत्तरेला वाहत गेली? एक नदी दाखवा मला तुम्ही. असं होतच नाही, कारण उत्तर दिशा वर आहे, दक्षिण दिशा खाली आहे आणि पाण्याचा स्वभाव वर जाण्याचा नसतो, खाली उतरण्याचा असतो. त्यामुळे म्हणतात खारा धावे पाणी भ्रमर सुखाची ग्राणे नाना सुखला सांजवणी बसू जायचा. त्यामुळे बोलतात खारा धावे पाणी. पाण्याचा सुद्धा स्वभाव ज्यांना कळतो त्यांना तुमचा माझा कळणारच नाही का? ज्यांना माशीचा स्वभाव कळतो, ज्यांना भुंग्याचा स्वभाव कळतो, ज्यांना देवाचं मनोरथ कळतं त्यांना माणसाचं मनोरथ माणसाचं हे कळलं नाही. ज्ञानोबा अत्यंत कळवळीनं आपल्याला सांगतात की बाबा हा देह मिळाला, हा देह वाया घालवू नको, घालवायचा नसेल तर एवढं एक काम कर. येसा ते आलिया वर्गा शारंग धरू, तुम्ही एवढं काम करा. या जन्मात आला कारण मानवी जीवनाचं सार्थकत्व किंवा जीवनाचं सार्थकत्व हे फक्त आणि फक्त या एकमेव जीवनामध्ये होतं. मनुष्य देह सोडून अन्य कोणताही देह आपल्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून देऊ शकत नाही, भगवत भक्तीचं समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. नेहमी सांगितला जाणारा विषय आता बोलत नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. ती ही जीवनाची जी धन्यता ती केवळ आपल्याला भक्तीनं प्राप्त होते, संत कृपेनं भगवत कृपेनं प्राप्त होत असते. आता थोडंसं पुढे मला अभंगातल्या या विषयावर अधिक बोलायचं नाही आहे. मी जे चिंतन करून आलो ते थोडं वेगळं, मला जे मांडायचंय माझ्या मर्यादित वेळेमध्ये तो विषय वेगळा. ज्ञानोबा म्हणतात ओळखा शारंग धरू देव आपला करा बाबा, देवाची प्राप्ती करून घ्या, कारण ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. कारण पुन्हा पुन्हा आपल्याला मनुष्य देह मिळेल याची शाश्वती नाही. मिळाला तरी आपल्याला याची बुद्धी होईल असं सांगता येत नाहीये. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय वगैरे वगैरेचा विचार नेहमी सांगितला जातो. पण हे होईलच सगळ्यांच्या बाबतीत असं नाही ना. मनुष्यत्व मिळेलच याची काय शाश्वती? त्याचे पुढे जाऊन बोलायचं झालं तर मनुष्य म्हणून जन्माला आलेल्यांमध्ये तरी किती जणांमध्ये मनुष्यत्व, मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या किती लोकांमध्ये मनुष्यत्व आहे सांगा? नाही ना, सांगता येत नाही ना. मानवी जन्माला येऊन सुद्धा जर माणसाप्रमाणे माणसं वागत नाही, हा अनुभव आहे. हा आजचा अनुभव नाही, हा तुकोबांच्या काळापासून ज्ञानोबांच्या काळापासून चालू. म्हणजे त्याही काळातली माणसं काही जीवनाचं कल्याण करून घेणारीच होती असं काही नाही. जर झाली असती तशी तर ज्ञानोबांना हा उपदेश करायचं कारण नाही. आणि जर तशी माणसं तुकोबांच्या काळात असती तर पुरुष नाही पायाचारी मनुष्य तरी कुत्री म्हणायचं काय कारण होतं? तुकोबारांना ज्या अर्थी तुकोबारांनी हे सांगितलं त्या अर्थी अशा पद्धतीची कुत्री तुकोबारांना दिसली असली पाहिजे. हे चिंतन मांडताना तुकोबारांनी त्याची काही साधनं आपल्या समोर ठेवली. तसा उपदेश जर बघितला या अभंगामध्ये तर तो एवढा एकच आहे, ये साथे आलिया ओळखा शारंग धरू, एवढाच उपदेश आहे. बाकी सगळा जो उपदेश आहे ना, हे हा उपदेश केवळ समजून सांगणे या उपदेशासाठी म्हणतो. म्हणून सिद्धांत किंवा शास्त्रदृष्टीने जर अभंगाची रचना बघायची झाली तर ये साथे आलिया ओळखा शारंग धरू हा सिद्धांत आहे. आणि नंतर सांगितलेलं सगळं 3.5 चरणामध्ये सांगितलेलं सगळं त्या सिद्धांताच्या सिद्धीकरता केले गेलेले युक्तिवाद. ते युक्तिवाद आहे. नाहीतरी संसार वाया जाईल वया हा युक्तिवाद आहे. कवनाचे मायबाप कवनाचे गणवत युक्तिवाद आहे. महाराज हे अंतर्मुख करणे आपल्या जाईल वया युक्तिवाद आहे.
अरे त्या विषयाची समजून वेगळ्याची बाजू युक्तिवाद आहे, हा सिद्धांत नाहीये आणि हे ज्ञानोबाईंना सांगायचं नाहीये. म्हणजे संतांचा उपदेश, आता थोडस संकोचानं बोलतो, थोडा संक्षेप करतो की संतांचा उपदेश जो आपल्याला केलेला असतो त्याच्यामध्ये भले त्या उपदेशाचे विषय जरी अनेक असले तरी त्या विषयाचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपण परमात्मा आपला केला पाहिजे. म्हणजे सारांश त्याचा असा की मानवी जीवनामध्ये माणसानं काहीही करावं पण त्याचा एकच हेतू असावा, तो म्हणजे देवाची प्राप्ती करून घेण्याकरता. बरे मग त्याच्यासाठी काही करा. आपल्याकडे तर त्याची अनेक उदाहरण आहेत. देव जोडे तरी करावा अधर्म, पण देव जोडे हे विसरलंच जातं आणि करावा अधर्म एवढंच लक्षात ठेवलं जातं. म्हणजे हा हेतू काय बघा, अधर्माला परवानगी असं त्याचा अर्थ नाही, पण भगवत प्राप्ती करता वाटेल ते करण्याची आपली मनोभूमिका सिद्ध झाली पाहिजे, हा हेतू होता. जे करायचं ते मला त्याच्यातून झालं पाहिजे. मी याच्याकरता अनेक उदाहरणं आपल्याला दे, अनेक उदाहरणं दे. खरा जर साधक असेल तो जर अतिशय संवेदनशील अंतःकरणाचा असेल, अत्यंत विचारलं असेल तर तो डोळ्याची पापणी मिटवताना आणि उघडताना सुद्धा विचार करेल की भगवत कार्यामध्ये याचा उपयोग काय. तो जेवायला बसला तर प्रत्येक घात मुखामध्ये घालताना तो याचा विचार करेल की या घाताचा माझ्या भगवत प्राप्तीमध्ये काय विनियोग आहे, काय योगदान, माझ्या आळंदीला जाण्याचं माझ्या भगवत प्राप्तीत काय योगदान आहे, पंढरपूरला जाण्याचं माझ्या भगवत प्राप्तीत काय योगदान आहे, आणि वाया न करता घरी बसण्यामध्ये सुद्धा माझ्या भगवत प्राप्तीमध्ये घरी बसण्याचं काय योगदान आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. हा हेतू आहे. मला जे जे काही करायचंय, जे जे काही मिळवायचंय, जे जे काही व्यय करायचं आहे, जे जे काही चिंतन करायचंय आणि जे जे काही जगायचं आहे ते फक्त आणि फक्त भगवत प्राप्ती करताच असावं, हा व्यापक हेतू ज्ञानोबरायांचा या बंधात दिसून येतो. विठ्ठल ठेवणार नाही आणि आपलं जीवन पुढे जात राहिलं. मी दुसरा हेतू त्याच्यात अजून एक बोलतो. जीवनामध्ये पुढे जाताना कधीतरी एक विचार असा येतो, एक वळण असं येतं जीवनाला की ज्या वळणावर उभं राहून आपल्याला हा विचार करावा लागतो की आतापर्यंत आपल्या समाधानाकरता आपण काय केलं. काय जन्म जोडी काय जोडी केली. माझ्या जीवनामध्ये कधीतरी हा प्रश्न मला विचारावा लागेल की नाही. पण कोणी जरी विचारणार नसेल, मी पुढे आणखी एक धोक्याचं वळण सांगतो. हा प्रश्न आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच विचारला नाही तरी सुद्धा मरणानंतर ज्या वेळेला आपण देवासमोर उभे राहू तेव्हा देव तरी हा प्रश्न विचारला, काय जन्मा येऊनिया केली तू जोडी. सांग ना काय केलंस बाबा. आळंदीला गेलास, देहूला गेलास, पैठणला गेलास, भगवंताच्या दर्शनाला गेलास, त्यावेळेला मग हे सांगावं लागतं नाही हो काही घडलं नाही देखील लावलेली घरी लाज सांगितलेली पुन्हा रडणं आहेच आहे. भगवान म्हणतील आता तू रडलास तरी आता माझ्या चित्ताला तुझी कडव येत नाही.
आता अजून उपयोग नाही. ज्या वेळेला जी कार्य करायला पाहिजे त्यावेळेला ती कार्य करणं अत्यंत महत्वाचं. अन्य वेळेला एकदा वेळ निघून गेली, सगळं संपलं, पुन्हा पुढे जाण्यात काही तात्पर्य नसतं. वेळ असते, प्रत्येक कार्याची एक वेळ असते. त्या वेळेला ते कार्य होतात. मला जास्त आपल्याला प्रमाण द्यायची नाहीये, परंतु आपल्या जीवनाच्या यशस्वीतेकरता म्हणून जो विचार सांगितला आहे, अगदी आपण अभ्यास भाष्य जरी उघडलं त्याच्यातही पहा, अगदी आपण ब्रह्मसूत्रावरच्या दुसऱ्या सूत्रावरचं जे भाष्य आचार्यांनी केले ते जरी उघडलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये आचार्यांनी मांडलेला विषय काय बघा. असे जगतः नामरूपाध्यान अनेक कर्तृभोक्तृ संयुक्त. आता पुढचा विचार महत्वाचा. प्रतिनियत देश का निमित्त क्रिया फलाश्रयसी मनसा आपली अचिंत्य रचना रूपसी. एक सर्व ज्ञान सर्व शक्य हे कारणात ब्रह्म वगैरे पुढचं सोडून द्या. परंतु आपला मुद्दा कुठे आहे? प्रतिनियत देश काळ निमित्त क्रिया आणि फल या 5 गोष्टीचा विचार करून आपल्या जीवनात आपण विचार केला पाहिजे. तसं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. देश कोणता, काळ कोणता, निमित्त कोणतं, क्रिया कोणती आणि या सगळ्याचं फल कोणतं. या आचार्यांचे या वाक्याचे 2 स्वतंत्र अर्थ 2 टीकेमध्ये रत्नप्रभूंनी वेगळा अर्थ केला आणि भावतीनं वेगळा अर्थ केला. प्रतिनियत देश काळ निमित्त क्रियाफल 5 गोष्टी सांगितल्या ना. रत्नप्रभूंनी अर्थ करताना काय केलंय? प्रतिनियत देश काळ निमित्त क्रियाफल सगळ्याचा विचार करा, सगळ्याचा स्वतंत्र विचार करा, 5 गोष्टीचा स्वतंत्र विचार करा. भावतीने अर्थ करताना कसा केला? भावती काय म्हणते? देश काळ निमित्त क्रिया या 4चाच विचार करा, कारण फल या 4वरच ठरत असतं. आणि मग भगवत प्राप्ती हे फल डोळ्यासमोर ठेवून माणसाने आपल्या जीवनामध्ये काही केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे? देश काळ निमित्त क्रिया या सगळ्याचा विचार करायचा असेल तर ज्ञानोबा म्हणतात प्रत्येक देश वेगळा, काळ वेगळा. हे आता प्रत्येक दृष्टीने मग ही परिच्छिन्नता आपल्याला विचारात घ्यावी लागेल. असं करू नका. ज्ञानोबाने सातत्याने विचार करून आपल्याला सांगितलं, देश कोणताही असो, काळ कोणताही असो, निमित्त कोणताही असो, क्रिया कोणती असो, तुम्ही एवढंच एक काम करा की तुम्ही फक्त वळगा शरण करू, एवढंच करा. ज्ञानोबा किती सातत्याने बोलतात बघा. निमित्त काही असू दे, तुम्ही देवा करता करा. देश कोणताही असू दे, तुम्ही भगवत प्राप्ती करता करा. काम कोणताही असू दे, तुम्ही भगवत प्राप्ती करता करा. आणि क्रिया कोणती असू दे, ती भगवत प्राप्ती करता झाली तरच फल भगवत प्राप्ती हे सिद्ध होतं. विठ्ठल एकदा आपण तो हेतू डोळ्यासमोर ठेवून करायला लागलो की मग देश कालाधिकांची परिच्छिन्नता हे आपल्या जीवनामध्ये कोणताही परिणाम करू शकत नाही. आपण नेहमी प्रमाण सांगतो, देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळाला विश्वास. आत्म्याची व्यापकता देशकाळ परिच्छिन्नता त्याला नाही वगैरे वगैरे नेहमीचा विचार आपण सांगतो. पण ज्ञानोबा बोलत असताना असं काही सांगतात तर त्याच्याकरता करावं काय लागेल? एका अर्थाने जर बघितलं तर हा मानवी जीवनाचा धर्म आहे की आपल्याला परमात्मा प्राप्त झाला. पण त्याच्याकरता ओळखा शारण धरू, शारण धरू ओळखा. आता गमत काय? शारण धरू असा प्रत्यक्ष शब्द तुकोबाराने वापरलेला असल्यामुळे याच्यामध्ये एका विशिष्ट नाम आणि विशिष्ट रूपाची अपेक्षा. मी थोडी संगती लावतो माझ्या बुद्धीने. एका नाम रूपाची अपेक्षा शारण धरू असं म्हटलं. ये साथे आणि ओळखा ब्रह्म असं नाही म्हटलं. ये साथे आणि ओळखा परब्रह्म असं नाही म्हटलं. ये साथे आणि ओळखा आत्मा असं नाही म्हटलं. शारंग धरू असा जर विशिष्ट शब्द ज्ञानोबारांनी वापरला असेल तर त्या नामरूपाची काही विचक्षणता आणि विलक्षणता ज्ञानोबारांना सूचित करायची. आता त्याला अर्थ मला तिकडे जायचं आहे. शारंगार म्हणजे काय, त्या शब्दाचा अर्थ काय होतो, इथं का तो हे शब्द वापरला, नाम वापरलं मला माहिती नाही. मला एवढंच म्हणायचंय की नामरूपयुक्त असा शब्द ज्ञानोबारांनी वापरलेला असल्यामुळे ओळखा या शब्दाचा अर्थ होतो भजन करा. मानवी जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती हा त्याचा जर धर्म असेल तर त्याच्याकरता भजन करणं दुसरं काही करू शकत नाही.
निज धर्म हा खरा नाम उच्चारू घडघडा ओरडा म्हणजे काय करा नाम उच्चारू घडघडा बस एवढंच आहे. आपल्या जीवनाचं कल्याण नामाने होणार हे ज्ञानोबा सूचित करतात. शारंगधर शब्द वापरल्यामुळे भक्तीपरार्थ लावता येतो आणि तो ओरडा तो देव कारण काय आहे. तुकोबाजी सुद्धा आपल्याला उपदेश करताना काय सांगितलं आपला एक देव मुद्दा पुन्हा तोच आहे. देव आपला करा म्हणजे काय करा देव आपला करा म्हणजे काय करा. आपला करणं या शब्दाचा अर्थ काय होतो. नदीनं समुद्र आपला केला म्हणजे काय केलं. नदीनं समुद्र आपला केला म्हणजे काय केलं. ती समुद्र रूप झाली ना. नदीनं समुद्र आपला केला म्हणजे ती समुद्र रूप झाली. तसं जीवाला देव आपला करावा म्हणजे काय करावं म्हणजे काही ब्रह्मरूप व्हावं अशी अपेक्षा आहे का. तुकोबाला देव भा म्हणत नाही देव आपला करा म्हणतात. देव भा म्हणणं वेगळं आणि देव आपला करा म्हणणं वेगळं. मुळगा शाळेला धरून याचा अर्थ काय करा देव भा असं म्हणायचं नाही बोलायला. आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता पुन्हा मतभेद होण्याची शक्यता आहे. देव भा असं म्हणत नाही त्याच्यात काही जीवनाचं कल्याण नाही का जीवन मुक्तीमध्ये आहे ना. पण ज्ञानोबांची भूमिका नेहमी पुढची राहिलेली. ज्ञानोबांच्या या भूमिका नेहमी पुढच्या राहिलेल्या आहेत. अनेक लोकांना अनेक विचारवंतांना म्हणून आपण अनेक मी तर पुष्कळ वेदांताचं चिंतन करणाऱ्या पुष्कळ लोकांचं ऐकलंय. ते तर असं म्हणतात की अहो नाही ज्ञानोत्तर हा शब्दच बरोबर नाही. हा शब्दच बरोबर कारण ज्ञानाच्या नंतर काही नसतं. ज्ञानोत्तर हा शब्द बरोबर नाही. पण ज्ञानोबांनी तसे शब्द वापरलेत ना. मी तरी काय तो मी माझ्या मनात थोडंच सांगतो. ज्ञान आणि भक्तीचा विचार करताना त्या दोन्हीला एक मानावं मान्य आहे. मधुसूदन सरस्वतीने तसाच विचार केला. भक्तीचं चिंतन करताना तसंच म्हटलं. हे जरी मान्य असलं ते अंतःकरणाची रसरूपता वगैरे सोडून द्या. आता त्याचा विचार मी करत नाही. पण ज्ञान भक्ती सहज भक्त हे केवळ तुझं श्रुतही आहे हे म्हणतात ज्ञान भक्ती असं. परंतु 15व्या अध्यायात परंतु 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी उत्तर ज्ञानोत्तर असे शब्द वापरले. मी तेही प्रमाण आपल्याला सांगतो. प्रसिद्ध प्रमाण सर्वांच्या परिचय असं असेल. एरवी तरी माझी या भजना 15व्या अध्यायाचा शेवट. एरवी तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना. अर्जुना माझ्या भजना करता तो उचित. कोण उचित आहे. गगन जैसे अनिंदना गगनाचे 15.5 मिसळाले ते 15.5ची होवावी पैसे. आता माझा शब्द आहे का ज्ञानोबांचा शब्द आहे का मला काय अधोरेखित करायचे. मी होमोनी संभवे होमोनी संभवे याच्यामध्ये उत्तर येत नाही तो ज्ञानोत्तर येत नाही. ज्ञानोबांचे शब्द आपण कुठल्याही व्याकरणाचा विचार कुठल्याही व्याकरण करा. मी होमोनी संभवे मी आल्यानंतर आपण कीर्तनाला करू. मी 10वी पास झाल्यानंतर इंजिनियर होण्याचा विचार करीन. होमोनी 10वी पास होमोनी मी घरी बसेल काय काय असेल होमोनी इंजिनियर होईल काय काय असेल ते डॉक्टर होईल काय काय असेल ते 10वी पास होमोनी म्हणजे काय झाल्यानंतर तसे मी होमोनी संभवे भक्ती माझी. ज्ञानोत्तर येत नाही का याच्यामध्ये मग यादी वरी पास माझ्या भजनी असतात. हे होमोनी यादी वरी ह्याच्यात काय सांगेल तर एवढं जर आहे तर कैवल्याचे परमतेच काम घेतलं असं
हे या भक्तीची हेतुली प्राप्ती ते कैवल जाते प्रवृत्तीस. मला वाद करायचा नाहीये, पण गोलगे या शब्दाचा अर्थ एकरूपता याच्यापेक्षा पुढे ज्ञानोबांनी एकरूपतेनंतर भगवंताचं केलं जाणारं नामस्मरण या अर्थाने गोलगे शब्द वापरला असं म्हणायला मला वाव आहे, म्हणून या प्रमाणांचा थोडासा विचार केला. हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता हे सगळं करताना ज्ञानोबांनी जी धोक्याची घंटी वाजवली ना, ती धोक्याची घंटी 3 दृष्टांतांना वाजवली. 3 काय 4 दृष्टांतांनी वाजवली. म्हणजे माझ्या दृष्टीने 3, मी दृष्टांत असा शब्द आता वापरतो. माझ्या दृष्टीने 3 दृष्टांतांनी ही धोक्याची घंटी वाजवली. इतके गोड दृष्टांत ज्ञानोबांनी दिले. दृष्टांतामध्ये ज्ञानोबांचा हात कोणी धरत, कोणी धरत. आपल्या संत वाङ्मयामध्ये मी काही कमी लेखतो असं समजू नये, परंतु आपल्या संत वाङ्मयाचं जरा सूक्ष्म निरीक्षण केलं तर अलंकाराच्या योजनेच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा यांच्या नंतर झालेलं जे संत वाङ्मय आहे त्या सर्वांवर ज्ञानोबा यांच्या साहित्यिक मूल्यांची प्रचंड मोठी छाप. हो, त्या प्रतिभेतून आणि त्या प्रभावातून, क्षमा म्हणून बोलतो बरं, कुणाला वाईट वाटू देऊ नका, ज्ञानोबा यांच्या साहित्यिक मूल्यांच्या प्रभावामधून नंतर कोणतेही संत बाहेरच पडू शकले नाही. काय काय दृष्टांत दिले, मी अधिक प्रमाणाचा जास्त विचार करत नाही. काय दृष्टांत दिले? एक दृष्टांत दिला मृगजळवत जाईल, दुसरा दृष्टांत दिला आभ्राची सावली जाईल, आणि तिसरा दृष्टांत दिला स्वप्नीची चेलीले जाईल. 3 दृष्टांताची योजना. काय विलक्षण दृष्टांत ज्ञानोबांनी याच्यासाठी निवडली. या 3 दृष्टांताची योजना करताना जर आपण क्रमाने हे दृष्टांत पाहिले तर ज्ञानोबा कसं कसं बोलतात आपल्याला मी थोडं एक 2-4 वाक्यामध्ये समजून सांगतो. मृगजळवत जाईल गया हा दृष्टांत ज्यांच्या करता द्यावा लागला त्यांचा अधिकार थोडा वरचा आहे. आभ्राची सावली जाईल गया हा दृष्टांत ज्यांच्या करता दिला ते थोडे खाली आहे. आणि स्वप्नीचे चेलीने जाईल गया हा दृष्टांत ज्यांच्या करता दिला ते अगदीच तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं. मृगजळवत जाईल गया आता बोलतो, मृगजळवत जाईल गया हे म्हणणं हे ज्ञानाकडे प्रवृत्त झालेल्यांकरता. ऐका, मी संगती माझ्या बुद्धीने लावतोय, चूक बरोबर आपण ठरवा, चुकत असेल तर मला सांगा, मी पुन्हा बोलणार नाही. ज्ञानाकडे प्रवृत्त झालेल्यांकरता मृगजळवत जाईल, कर्माकडे प्रवृत्त झालेल्यांकरता आभ्राची सावली जाईल, आणि जे काहीच करत नाही त्यांच्याकरता मात्र स्वप्नीचे चेलील जाईल. दृष्टांताच्या तात्विक संदर्भाकडे मी नंतर येतो. एक थोडा अर्ध्या तासाचा वेळ मिळाला तर नंतर त्या संबंधामध्ये बोलतो. परंतु हे 3 दृष्टांत आपण बघा. दृष्टांताचं वैविध्य आणि दृष्टांताचं बाहुल्य जेव्हा ज्ञानोबा एकाच सिद्धांताकरता आपल्या वाङ्मयातून प्रकट करत असतात त्यावेळेला त्या निर्मितीच्या मागे ज्ञानोबा यांचे काही स्वतंत्र हेतू असतात. मी सगळेच हेतू आता प्रकट करू शकणार नाही, कारण त्या सगळ्या हेतूंचा यथार्थबोध मला नाहीच आहे, काही करूच शकत नाही. परंतु मला जेव्हा समजतं त्या पद्धतीने 2 हेतू तरी मी प्रकट करतो. वैविध्य कशाकरता ठेवलं जातो? कारण असं महाराज, मोठ्या लोकांचा उपदेश ज्या वेळेला आपल्या कानावर पडतो त्यावेळेला त्या उपदेशातलं आपल्या मनोपरिवर्तनाकरता नेमकं काय उपयोगी पडतं हे आपल्याला सांगता येत असतं. मोठ्या माणसाचं अगदी महत्वाचं सिद्धांताचं वाक्य आपल्या जीवनाची दिशा बदलू शकत नाही, पण त्यांनी दिलेला एखादा दृष्टांत मात्र आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतो. वैविध्य कशा करतात? एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, हे दृष्टांत का द्यावे वाटले ज्ञानोबाला? यतरेश्वर कृष्ण यत पार्थ धनो करा, काय दृष्टांताची झड लावली ज्ञानोबा? एका लागून एक दृष्टांतच सगळं का केलं असेल असं? कारण कुठल्या दृष्टांतामध्ये आता मी जरा माझा दृष्टांत विषम असू शकेल,
जेव्हा मासे पकडायला जातो तेव्हा विधभर त्याचं ते झालं त्यांनी जर पाण्यात टाकलं तर त्याच्यात मासा अडकणार नाही का? अडकेल ना. विधभर झालं असेल त्यांनी पाण्यात टाकलं, जिथं मासे भरपूर आहे तिथे टाकलं, एखादा छोटासा मासा अडकेल ना त्याच्यामध्ये. परंतु जेव्हा लहान परिमाण असतं ना तेव्हा छोटे मासे अडकतात, मोठे मासे अडकायला जाळी म्हटलं. कुठल्या छिद्रातून त्याला जाता येणार नाही हे सांगता येत नाही. कुठला तरी दोर, कुठलं तरी छिद्र त्याला असं बांधून ठेवतं की त्या माशाचं आयुष्य संपून जातं. तसं आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबांनी विणलेलं हे जाळच आहे आणि आपण भोगासक्त झालेली माणसं तो. या दृष्टांताच्या जाळ्यामधला कोणता दृष्टांत आपल्याला पकडून ठेवेल आणि आपलं जीवन परमात्मरूप करून टाकेल सांगता येत. दृष्टांताचं वैकुंठ खूप दृष्टांत ज्ञानोबा देतात का विषय सुलभ व्हावा म्हणून एक कारण. दुसरं कारण सांगतो, दृष्टांताचं वैकुंठ का दिलं ज्ञानोबाने? त्याचं कारण असे महाराज, वक्ता जेव्हा एखाद्या विशिष्ट भूमिकेतून बोलत असतो श्रोते त्याच भूमिकेवरून ऐकतीलच याची शाश्वती नसते आणि त्या भूमिकेवर श्रोत्यांनी यावं अशी वक्त्याची मात्र अपेक्षा असते. त्याच्याकरता तो वक्ता तो विषय सुलभ करण्याचा प्रयत्न करत असतो. ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये सगळ्यांचा अधिकार समान नाही, सगळे काही समान हेतूने आलेले नाही. कुणाचा अधिकार कमी, कुणाचा अधिकार जास्त, कुणाला काय पटेल, कुणाला काय न पटेल माहिती नाही. आणि दृष्टांताची गंमत अशी असते, दृष्टांत हा वक्ता आणि श्रोता या दोघांना ज्ञान असावा लागतो तरच तो दृष्टांत. जे मला माहिती आहे पण ऐकणाऱ्यांना माहिती नाही त्याचा दृष्टांत होऊ शकत नाही. लक्षात घ्या, लौकिक परीक्षकांना यस्मिन अर्थे बुद्धी साम्यांश दृष्टांत अशी दृष्टांताचं एक लक्षण आहे. असं लौकिक परीक्षकांना यस्मिन अर्थे बुद्धी साम्य, ज्या अर्थामध्ये लौकिक आणि परीक्षक, परीक्षक म्हणजे श्रोता, लौकिक म्हणजे वक्ता. वक्ता हा नेहमी लौकिक असतो आणि श्रोता कायम परीक्षक असतो आणि काही काही वक्त्यांच्या बाबतीत परीक्षकच श्रोते म्हणून येऊन बसतात. वक्ता हा नेहमी लौकिक असतो आणि श्रोता हा नेहमी परीक्षक असतो. मला विस्तार करायचा नाही, पण या दोघांचंही जिथं बुद्धिसाम्य होतं तो दृष्टांत म्हणून देत आहे. मी बोलता बोलता स्वयंपाकघराचा दृष्टांत देतो, मी बोलता बोलता काय गोळीवरचा दृष्टांत देतो, मी बोलता बोलता एखादी गोष्ट सांगतो, आबर बिरबर सांगतो, तेनाली राम सांगतो, भोजराजा कालिदासाचा दृष्टांत सांगतो. हे का सांगतो? तुम्हाला ती नावं ऐकून माहिती आहे म्हणून मला तो दृष्टांत देता येतो, नाहीतर तो दृष्टांत देता येणार नाही. स्वयंपाकघराचा दृष्टांत का द्यायचा? कारण स्वयंपाकघर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती. परंतु काही दृष्टांत असे असतात की त्या दृष्टांताचा बोध श्रोत्यांमधल्या सगळ्यांना नसतो आणि सगळ्या श्रोत्यांचं कल्याण व्हावं अशी ज्ञानोबांसारख्या वक्त्यांची जर अपेक्षा असेल तर त्या प्रत्येक अधिकाराच्या श्रोत्याकरता ज्ञानोबांना बदलून बदलून दृष्टांत देणं आवश्यक वाटतं. आता मृगजळाबद्दल सांगितलं जाऊया. हा दृष्टांत दिला तर कदाचित एखादा श्रोता तो कधी वाळवंटात गेलाच नसेल, तो गायबच कोकणात राहिलेला असेल, त्याला वाळवंट म्हणजे काय माहितीच नसेल. वाळवंट आपल्याकडे यावं लागतं, त्याला खरी उतरावं लागतं तर वाळवंट म्हणजे काय होतं. पण नुसतं वाळवंट चालत नाही, त्याला ऊन पडावं लागतं, सूर्याचा प्रकाश लागतो, तो विशिष्ट कोणीमध्ये त्या वाळूवर पडावा लागतो. त्यामुळे त्याचंही आपल्याला दृष्टांत देऊन तेही सांगितलं. तेज आणि मुखर ज्ञानोबा तेही होतात, मुखर भूमी लागते आणि तेज लागतं तर मृगजळ दिसू शकत. आता मृगजळ आहे दृष्टांत दिला पण सगळ्यांनीच मृगजळ पाहिलेलं नाही हो, पाहिलेलं नाही. मग ज्यांनी मृगजळ पाहिलेलंच नाही अशी लोक म्हणते आम्हाला कळलं नाही हो, मृगजळावर जाईल म्हणजे आमचं जीवन कसं जाईल. मग ज्ञानोबा म्हणतात ठीक आहे, तुम्ही मृगजळ पाहिलं नाही ना, द्या सोडून दृष्टांत. मी तुम्हाला दुसरा दृष्टांत देतो, आभाळाची सावली जाईल. निव्वळ आकाशामध्ये सूर्य तळपत असताना एखादा ढग जर सूर्यासमोर आला तर तेवढं जरा बरं वाटतं. हा तरी अनुभव आहे. कोणी बहुतेक सगळ्यांना ढग आले आणि काही पाऊस पडत नाही, ढग येत नाही अशी आकाशाची अवस्था कधीच असू शकत. कधीतरी सूर्याच्या समोर ढग येणार, कुणीतरी तो पाहणार, थोडस बरं वाटणार, माणसाला त्याचा अनुभव आहे. आणि त्या लौकिक आणि क्षुल्लक सुखाकरता
जर आपण विषयाच्या भोगात अडकलो तर कदाचित आपलं जीवन वाया जाईल. कारण सूर्यासमोर आलेला ढग जशी नित्य शांती देऊ शकत नाही, तसं भोगासक्त झालेला मनुष्याला विषय हे कायमस्वरूपी सुखाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. दृष्टांत द्या. पण काही लोक ज्ञानोबारायांना म्हणाले, ज्ञानोबा हे आभराची सावली हे आम्हाला माहिती, खाली बघून चालायची सवय तोंड वर केलंच नाही, तुम्हाला बघितलं नाही, कधी कधी अनुभव नाही त्याचा, कधी आम्हाला माहितीच नाही. कारण काही लोक असे ज्यांना सूर्याचं दर्शन नाही. परदेशामध्ये काही गावं असे सूर्य दर्शनच नाही मला, आणि सूर्य दर्शन नसलेल्या दिवसाला ज्ञानोबारांनी 15 अध्यायामध्ये दुर्दिन म्हटलं. म्हणजे ते कायम दुर्दिनीच आहे, सूर्यदर्शनच नाही, कायमच ढग आहे. माहित नाही मग ढग सूर्यासमोर येण्याने शरीराला शरीराची काळजी होताना काय सुख मिळतं कळत नाही. ज्ञानोबा म्हणाले, ध्यान सोडून तोही दृष्टांत तुम्हाला माहित नाही ना. सूर्यासमोर ढग आला तर काय बरं वाटतं, अल्पकाळ व्हायला माहित नाही ना, द्या सोडून. मग एक सगळ्यांना ज्याचा अनुभव आहे तो दृष्टांत मी देतो. स्वप्नीचे चेहिले झालेले. आता कोण थांबेल सांग. सूर्यासमोर ढग आला माहित नाही, मान्य. मृगजळ बघितलं नाही, मान्य. पण कधी झोपून स्वप्नच पडलं नाही, मान्य का? महाराज आम्ही नित्य झोपत आलो आहोत. कीर्तनात स्वप्न पडतात, कीर्तनात झोप आहे, पण आम्हाला कळणार नाही का? म्हणजे ज्ञानोबा म्हणतात हा अनुभव लहान मोठ्यांना सगळ्यांना. लहान मूल मृगजळ बघत नाही, लहान मुलाला सूर्यासमोर आलेलं ढग कळणार नाही, पण लहान मूल झोपतं की नाही. म्हणजे अधिकाराच्या श्रोत्याच्या अधिकाराच्या उतरत्या भाजणीनुसार चढत्या भाजणीने दृष्टांत द्यावे हे ज्ञानोबांनी शिकवलंय. आता एक मुद्दा सांगतो आणि माझ्या चिंतनाकडे थोडस 10 मिनिटात मला चिंतन करायचं, थोडं चिंतन करतो. मुद्दा काय आहे की ज्ञानोबा आपल्याला उपदेश असा करत आहे की हे साध्य आणि या मुळगा शांत राहू नाही तरी संसार जायला राहील, मृगजळावरच जायला राहील. या संसाराला मृगजळ म्हणणं, संसाराला अभ्राची सावली म्हणणं आणि संसाराला स्वप्न म्हणणं हा ज्ञानोबायांचा जो हेतू आहे तो तात्विक हेतू आहे. मुळात ज्ञानोबायांना शारंगधराची सत्यता आणि संसाराची मिथ्यात्व हे या अभंगातून प्रकट करायचं. संसार मिथ्याच आहे, तो जाणारच आहे, तो जाईलच. मग जाईल म्हणून भीती काय घालतात? संसार जाणारच आहे. संसारती म्हणतोच ना आपण, गच्छती ती जगाचा मुद्दा तर नाही आहे, जाणार तर आहेच आहे. मला सांगा, जन्माला आलेला मनुष्य कधी ना कधीतरी मरणारच आहे की नाही? मग आज ना उद्या जर मरायचंच असेल तर का भक्ती करणारे मरत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला तर शहाण्याचा प्रश्न येतो. मरणाचा मुद्दा नाही, परीक्षित तसाही मरणारच होता आज ना उद्या. फक्त मरण्याच्या पूर्वी जीवनाचं कल्याण करून मरणं ही जीवनाची धन्यता. संसार जाणारच आहे पण तो मृगजळावर जाऊ नये. संसार जाणारच आहे पण आभाच्या सावलीसारखा जाऊ नये. आणि संसार जाणारच आहे पण तो स्वप्नाप्रमाणे जाऊ नये ही अपेक्षा आहे. विठोबा
तरी संसारी जाईल रया कौणाची माय बाप कौणाची गुणवत बघ जळवत जाईल रया माझा मुद्दा घात होता. ज्ञानवारांनी या अभंगामध्ये आपल्याला सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग हे करायला सांगितलं. काय केलं पाहिजे जीवनाच्या कल्याणाकरता? जे स्थिर आहे, जे शाश्वत आहे त्याचा स्वीकार करावा, जे अशाश्वत आहे त्याचा त्याग करावा, हे सांगण्याचा महापर्यंत याच्यातलं हेतू आहे. का असं करायला सांगितलं? याच्यात सांगण्यासारखं काय आहे? कारण सामान्य माणसाला सत्य आणि असत्य याच्यातला फरक कळत नाही. याच्याकरता हे सांगावं लागतं. कारण असत्य सत्याचं रूप घेऊन येतं आपल्याला कळत नाही.
भोग प्राप्त होतो त्यावेळेला कळतं की हे असत्य आहे, पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. याच्याकरता म्हणून काय करावं, आत्ताच तुम्ही शहाणं व्हा आणि आपण वर्गात शारंग घेऊन हे साधन करा. मग बाकीचं जे आहे त्याचा त्याग होईल, आपोआप ते निवृत्त होईल, असं एक चिंतन. आणि दुसरा विचार आपण आता शेवटी बोलत होतो, ज्ञानोबांनी याच्याकरता दिलेले जे दृष्टांत आहेत ते सगळे दृष्टांत आपण जर बघितले तर हे सगळे प्रातिभासिक दृष्टांत ज्ञानोबांनी दिले. बरं का, मृगजळावर प्रातिभासिक दृष्टांत आहे, आभाची सावली प्रतिभास आहे, स्वप्न प्रतिभास आहे. ज्या अर्थी तिन्ही दृष्टांत ज्ञानोबांनी प्रातिभासिक दिलेले आहेत त्या अर्थी आपल्याला हे निश्चित केलं पाहिजे की ज्ञानोबांना प्रपंच हा प्रतिभास म्हणून आपल्या समोर मांडायचा आहे. वळगा शारंग धरू नाही तरी संसार तो कसा आहे, मृगजळावर तो कसा आहे, आभाची सावलीवर तो कसा आहे, स्वप्नवर, असं चिंतन आपल्याला करावं लागेल. संसार जर या तीन दृष्टांतांनी सांगायचा असेल तर त्याला ज्ञानोबांनी प्रतिभास म्हणून सिद्ध केलं. आणि या प्रतिभासाचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जी दृष्टी या अभंगातून आपल्याला दिली त्याचा थोडासा विचार या संदर्भात करायचा. काय असतं, प्रतिभासाचा किंवा अध्यासाचा विचार करत असताना अध्यासाचं चिंतन कसंही करा, आता ते जास्त विस्ताराने मांडायचंही नाही मला आणि मांडता येणारही नाही आता, परंतु स्मृतिरूप कर्तपूर्व दृष्टावभास हे अध्यासाचं प्रमुख लक्षण केलं. त्याच्यानंतर अन्यत्र अन्य धर्माध्यासा की वदंती केचितो यत्र ध्यासा तर विवेकाने हरिबंधन बनवते, केचितो यत्र ध्यासा तर विपरीत धर्मात्व कल्पना आचक्षते. आणखीन पुन्हा कुणाचं तरी आणखीन एक मत मांडलं गेलं किंवा हे अन्यत्र अन्य धर्माध्यास केचित वदंती वगैरे वगैरे काय जे मांडायचं असेल ते मांड. भावतिकांनी याचा विचार करताना स्मृतिरूप परत्र पूर्व दृष्टावभासा हेच प्रमुख लक्षण मानलं आणि उरलेली 4 लक्षणं जी केलेली आहेत ते अन्य मतांची असल्यामुळे भामतीकरांनी अध्यास भाष्यावरचं चिंतन करताना त्याच्या निराकरणाकरता उरलेल्या 4 लक्षणांच्या निराकरणाकरता म्हणून भाष्य केलेलं आपल्याला दिसतं. आता मुद्दा असा आहे की ज्ञानोबांनी हे केलं, पण अध्यास अवभास म्हणजे काय, पहिल्यांदा त्यांनी विचार करताना भामतीकरांनी एवढंच लक्षण केलं, अध्यास म्हणजे काय, अवभास हा अध्यास संपलं. सामान्य लक्षण करा, जो अवभास आहे तोच अध्यास आहे, जो भ्रम आहे तोच अध्यास आहे. पण तो अवभास म्हणजे काय ते तरी मला त्याचं चिंतन सांगा ना. अवभास म्हणजे काय, मृगजळावर, अरे पण त्याचं अवभासत्व कसं सिद्ध होतं, आभाची सावली त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने सिद्ध होतं आणि मृग काय स्वप्नावर कसं सिद्ध होतं, याचा विचार करताना जे 3 दृष्टांत अध्यासा करता म्हणून ज्ञानोबांनी दिले त्याचा थोडासा विचार मला या प्रसंगात करायचा आहे. कठीण जाईल पण ऐकायला हरकत नाही. भामतीकरांनी काय केलंय, अवसन्न अवमतहास भाषा अवभाषा असं लक्षण केलं. थोडं चिंतन करण्यासारखं आहे. अवसन्न अवमतहास भाषा अवभाषा, अवसन्न अवमत हे 2 शब्द भामतीकरांनी वापरले. अवसन्न अवमत म्हणजे काय, अवसन्न या शब्दाचा अर्थ आहे अवसत, अवसित. अवसित म्हणजे ज्याचा बाध होतो ते. काय होतं, मी उदाहरणाने आपल्याला सांगतो. शुक्तीवर रजताचा भास होतो, इदम रजता हे रजतम असं आपण म्हणतो. आता असं म्हटल्यानंतर न इदम रजतम असं त्याचं ज्ञान होईल. शिंपलं दिसलं ही चांदी आहे असं वाटलं आणि नंतर लक्षात आलं जवळ गेल्यानंतर अरे ही चांदी नाही. न इदम रजतम या ज्ञानानं काय झालं, पूर्ण क्षणामध्ये रजताचा जो बोध आम्हाला झाला होता, जो प्रत्यय आला होता त्याचा आपोआप निषेध झाला आणि निषेध झाल्यामुळे इदम रजतम हे जे ज्ञान होतं ते ज्ञान बाधित झालं. जे बाधित होतं तो अध्यास असतो. हे अध्यासाचं पहिलं लक्षण आहे. अवमताचा विचार करताना अवमत म्हणजे काय, अवमत म्हणजे अवमान. सरळ सरळ त्याचा अर्थ पाहता येतो. अवमत या शब्दाचा अर्थ आहे अवमान. अवमान म्हणजे काय, अवमान म्हणजे अपमान. अवमान म्हणजे अपमान. अपमान म्हणजे काय, आता हे सांगायची गरज आहे. अपमानावर आपल्याला पदोपदी आत्मघात आहेच ना. अपमान तर सगळ्यांचेच होतात, सगळ्यांचेच. कुणाचाही झाला तरी अपमान होतो. दक्ष प्रजापतीला वाटलं, भगवान शंकराला वाटलं,
अपमान झाला म्हणून दक्ष प्रजापती उठून उभे राहिले नाही, झालं ते मोठं प्रकरण झालं, ते सगळं अपमान नाही, भगवान शंकर उठून उभे राहिले नाही, त्यामुळे दक्ष प्रजापतीला वाटलं आपला अपमान झाला, आपला अपमान झाला. भगवान विष्णूला वाटलं आपला अपमान झाला. कोण आहे अपमानाशिवाय? मनुष्य जेवढा मोठा, एक वाक्य बोलू का? क्षमा मागून बोलतो. मनुष्य जेवढा मोठा तेवढा त्याचा अपमान नाजूक असतो. स्वस्त अपमान त्यांचाच असतो जे फार मोठे असतात. सामान्य माणसाला अपमान स्वस्त नाही हो, त्याचा अपमान फार महाग आहे. माणसाचा अपमान महाग असावा, हा स्वस्त असो. काय तुम्ही, माझा अपमान झाला. एखाद्या शेतकऱ्याला वारकऱ्याला विचारा काय तुम्ही, तो म्हणतो तुम्ही काय. तो म्हणत नाही माझा अपमान झाला. आपण एखादा मनुष्य आला, आपण उठून नाही उभे राहिलो, खुर्ची नाही दिली, त्याला अपमान वाटू शकतो ना, माझा अपमान झाला, मला खुर्ची नाही दिली. पण आमच्या वारकऱ्याला उठून उभं राहू नका, खुर्ची देऊ नका, तो आपलं उपकरण खाली टाकेल, लगेच बसेल. तो अपमान मानूनच घ्या. वारकऱ्याचा अपमान सगळ्यात महाग, त्याला लवकर अपमानच होत नाही त्याचा. कारण संतांनी त्याच्या मनधारणा इतक्या प्रगल्भ करून ठेवल्या आहेत ना, तो मान अपमानामध्ये अडकतच नाही. पण मला सगळ्यांना विचारलं, मलाच विचारलं. आमच्याकडे ग्रस्त आहे आणि गंमत म्हणून सांगतो, नाव सांगत नाही त्यांचं अजून, आहेत ते गेल्यावर सांगितलं. आणि 2-4 लोकांबरोबर ते आले, खुर्चीमध्ये बसले. आणि म्हणलं काहीतरी द्यायला पाहिजे, घरी काय काय पोहे केले, दिले. तर पोहे खाऊन झाल्यानंतर पोहे दिले सगळ्यांना. खाता खाता एकदम गंभीर होऊन गेले एक जण. ते बाकी सगळे लोकांना एक जण गंभीर होऊन गेले. काय झालं काय झालं, हे काय घ्या, नको नको मला, दुसरं काही नाही, मला तशीच निघून. मला मनाला उघडून करायचे की आपण माणूस आपल्या घरी आला, काय आपल्याकडून अपराध घडला, क्षमा तरी मागितली असते. नंतर मी चौकशी केली त्यांच्या एका स्नेहाकडे, आमच्याकडे आले आणि काही बोलले नाही. एकदम आले तेव्हा बरे होते, एकदम रागवा केला काय असं. त्यामुळे येताना गाडीमध्ये आमची चर्चा झाली त्याची. मी विचारलं तर त्यांनी म्हणाले माझा अपमान झाला. म्हणलं काय अपमान झाला माझ्या घरी? ते म्हणाले सगळ्यांना पोहे दिले, माझ्याच मशीनमध्ये शेंगदाणे कमी होते. काय स्वस्त अपमान आहे बघा ना माणसाची. काय हे अपमानाचं हे असं होतं, हे अपमानाचे हे निकष असावे. अपमान या शब्दाचा अर्थ संस्कृत आहे तिरस्कार. अपमान करणं म्हणजे तिरस्कार करणं. अवमत या शब्दाचा अर्थ आहे तिरस्कार. अवसन्न अवमतः अवमतः काही म्हणा असं अवभाषा. तर अवमत म्हणजे तिरस्कार. ज्याचा ज्याचा तिरस्कार होतो, तिरस्कार होणं याचा अर्थ ज्याचा ज्याचा त्याग होतो त्याला त्याला वेदांताने अध्यास म्हणतात. ज्याचा ज्याचा बाध होतो त्याला त्याला आपल्याला अध्यास म्हणता येतं. आणि ज्याचा ज्याचा तिरस्कृत जी जी वस्तू आहे आणि तिरस्कारानं ज्याचा त्याग होतो त्याला अध्यास म्हटलं गेलं. आता अवभासाची अध्यासाची ही भामतीकारांनी केलेली व्याख्या डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबांनी मांडलेल्या दृष्टांताचं जर चिंतन करायचं झालं तर आपल्याला काय काय विचार करता येतो हे पाहिजे. याचा विचार करण्यासाठी गोष्ट थोडी म्हणून सांगतो. मृगजळवत जाईल रे, आभ्राची सावली जाईल रे आणि स्वप्नवत जाईल रे. याच्यामध्ये सगळ्यात वाईट काय आहे? मृगजळवत इथं काय आहे, आभ्राची सावली याच्यात काय आहे आणि स्वप्न याच्यामध्ये काय? स्वप्नाला मी सरळ सांगतो, स्वप्नाचा याच्यात सत्तेचा विचार केला तर दोनच सत्तेचा करावा लागतो. त्याच्यात आभ्राची सावली ही व्यावहारिक सत्ता आहे आणि मृगजळवत आणि स्वप्नवत ही प्रातिभासिक सत्ता आहे. या दोन सत्तांच्या आधाराने विचार केला. अध्यासाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे चिंतनामध्ये की अध्यास हा पारमार्थिक चिंतनाचा विषय नाहीये. कारण अध्यासाचे अनुभव आपल्या नित्य संसारातही आपल्याला येत असतात आणि म्हणून संसाराकरता म्हणूनच ज्ञानोबांनी हे दृष्टांत दिले. अध्यास हा परमार्थाचा विषय नाहीये. आपल्या जीवनामध्ये बरोबर आपण फसतो ना. परमार्थ न करणारी माणसं फसत नाहीत का? परमार्थ करणारी माणसं कदाचित लवकर फसत असते, पण परमार्थ न करणारी माणसं फसतच नाहीत का? फसतात ना, ती पण फसतात. त्यांना सुद्धा कधीतरी इंद्रियाचा भ्रम होतो, त्यांना सुद्धा कधीतरी नुकसान सोसावं लागतं, त्यांना सुद्धा कधीतरी स्वप्न पडतात आणि स्वप्नामध्ये त्यांना सत्यतेचा अनुभव येतो. पण मृगजळवत हा विचार करता आपण
जागृत अवस्थेमध्ये आहोत, पण मृगजळ प्रातिभासिक आहे. आभाळाची सावली म्हणताना आपण जागृत आहोत आणि आभाळाची सावली व्यावहारिक आहे. आणि स्वप्नाचा विचार करताना आपण निद्रित आहोत, पण स्वप्नाची सत्यता त्या काळात आहे. आपल्या जागृतीत, आपल्या निद्रेत कधीही आपल्याला अध्यास होण्याची शक्यता आहे. अध्यासाचा विषय जर बघितला तर आपल्या जागृतीत अध्यास प्रातिभासिक वस्तूचा असू शकतो, आपल्या जागृतीत अध्यास हा व्यावहारिक पदार्थाचा असू शकतो, आणि आपल्या निद्रेत अध्यास हा वस्तुतः किंवा व्यावहारिक असण्याची शक्यता नाकारता येते. कारण परत्र पूर्वदृष्टावभासा, याच्या पूर्वदृष्ट अवभासा हा पूर्वदृष्ट शब्द का घातला? कारण त्याचं हे दिलंय की पूर्वदृष्ट जर शब्द घातला नसता, भावतिकांनी कारण दिलंय, पूर्वदृष्ट जर शब्द घातला नसता तर अध्यासाची अव्याप्ती झाली असती. याच्याकरता पूर्वदृष्ट शब्द घालावा लागला. निर्दुष्ट असं रक्षण करता आलं पाहिजे. मी जास्त बोलत नाही, म्हणजे ते स्वप्नवत जाईल असं होईल कीर्तन माझं, त्याच्यामुळे मी तिकडे अजून जास्त मला ते सांगायचं नाही. पण अध्यासाचे विषय असे तिन्ही असू शकतात. वेदांताचं याचं चिंतन जर बघितलं, आपण जर वृत्ती प्रभागात उतरलो खाली, तर वृत्ती प्रभागाने याचं चिंतन करताना काय चिंतन केलं? जेव्हा आपल्याला प्राप्त होणाऱ्या भ्रमाचा विचार वृत्ती प्रभाकर करतं, त्यावेळेला या दोनच तत्वांवर वृत्ती प्रभाकर भ्रमाचं चिंतन करतं की भ्रमा आणि भ्रम हे दोन्ही ज्ञानाचे विषय मान्य आहे. भ्रम हा सुद्धा ज्ञानाचाच विषय. दोरी दिसणं ही जर भ्रम असेल तर दोरीवरचा सर्प हा भ्रम, दोरीवरचा सर्प हा भ्रम आहे. पण दोरीवरचा सर्प हा भ्रम असला तरी दोरीवरचा सर्प हे ज्ञान आहे की नाही? हे ज्ञान आहे की नाही? आहे ना, हे ज्ञान आहे ना. आपण ज्ञानाची काय आहे वेदांताच्या दृष्टीने विचार करा. ज्ञान सांगू का? सांगतो, मला क्षमा करा. काय आहे ज्ञानाचा अभाव वेदांत कधीच स्वीकारत नाही. तसं नाही स्वीकार. मी आपल्याला साधं उदाहरण देतो. एक मनुष्य झोपला, झोपेत त्याला स्वप्न पडलं, म्हणजे स्वप्न पडण्याकरता झोपावं लागतं. हे माझं म्हणणं नाही, हे ज्ञानोबा आहे. स्वप्नाचे कारण निद्रा. ज्ञानोबा काय म्हणतात? स्वप्नाला कारणच निद्रा. त्यामुळे निद्रा आल्याशिवाय, कारण असल्याशिवाय कार्य राहणार नाही. त्यामुळे निद्रा आल्याशिवाय स्वप्न पडणार नाही. त्याच्यामुळे झोपावं लागतं. झोपल्यावर स्वप्नामध्ये त्याने एक वाघ बघितला, वाघ किंवा एक हत्ती बघितला. आता स्वप्नातला त्याने हत्ती बघितला मान्य, जागा झाला. त्याच्यानंतर जागा झाल्यानंतर लक्षात आलं की अरे आपण घरी आहोत, स्वप्नात बघितलेला हत्ती खरा नाही बघ होता. इथपर्यंत तर सगळ्यांना अनुभव मान्य. आता वेदांताचं चिंतन इथून पुढे सुरू होतं. वेदांत काय म्हणतो की स्वप्नामध्ये हत्ती जो दिसला तो हत्ती जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे, बरोबर आहे की नाही? स्वप्नातला हत्ती जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर खरा का खोटा? खोटा. हत्ती खोटा असेल पण स्वप्नामध्ये मी हत्ती बघितला होता हे ज्ञान खरे का खोटे? जागृत अवस्थेत आल्यानंतर तरी मी स्वप्नात हत्ती बघितला होता हे ज्ञान खरे का खोटे? ज्ञान खरं आहे ना. हत्ती खोटा असेल पण खोटा हत्ती मी स्वप्नामध्ये बघितला होता हे ज्ञान मात्र खरं आहे. कारण का? ज्ञानाला खोटेपणा नसतो. ज्ञान कधीच खोटं नसतं. ज्ञान खोटं नसतं. आपल्याला करावं म्हणून त्याच्यामध्ये यथार्थ अयथार्थ असे भेद केले जातात, पण ज्ञानामध्ये भेद होत नाही. ज्याच्यामध्ये भेद होतो त्याला ज्ञान मिळत नाही. भ्रमाचं चिंतन करत असताना वेदांताने वृत्ती प्रभाकराने दोन पद्धतीने विचार केला. कोणते कोणते भ्रम आहेत? भ्रमाचा विचार केला तर एक आत्मगत भ्रम आहे, एक अनात्मगत भ्रम आहे. आत्मगत भ्रमाचा विचार करताना ज्या दोन पद्धतीने विचार केलाय त्याच दोन पद्धतीचा ज्ञानोबारांनी तीन दृष्टांतानं या अभंगात विचार केला. काय विचार आहे? एक भ्रम आहे तो व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त आहे, आणि दुसरा जो भ्रम आहे तो प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त आहे. विठ्ठल
आणि स्वप्न खरं का खोटं? खोटं. मनुष्य झोपला, स्वप्न पडलं आणि स्वप्नात मृगजळ दिसलं. लक्षात आलं का? तुम्ही जागे राहा. स्वप्न पडलं, स्वप्नात मृगजळ दिसलं. मग जागा झाल्यानंतर तो स्वप्नातल्या जागृतीत आल्यानंतर जसं त्याचं मृगजळ खोट आहे, तसं त्या स्वप्नातल्या जागृतीतून व्यावहारिक जागृतीत आल्यानंतर स्वप्नही खोट. बरोबर? म्हणजे खोट्यातलं खोटं. का खोट्यातलं खोटं म्हटलं ज्ञानोबराने या प्रपंचाला? संसाराला स्वप्नीचे मृगजळ म्हटलं का? कारण स्वप्न हे त्या मृगजळाचं कारण. जशी निद्रा हे स्वप्नाचं कारण आहे, तसं त्या मृगजळाला स्वप्न हे कारण. मग ते स्वप्न खोटं आणि त्या स्वप्नाचं कार्य असणारं मृगजळ खोटं. हे दोन्ही खोटे. ह्याच्यातून काय सांगायचंय? हा प्रपंच संसार तर मिथ्या आहेच आहे, पण या संसाराला निर्माण करणारं जे कारण, जी माया, ती सुद्धा मिथ्या. कारण रूपानं माया मिथ्या आणि त्या मायेने निर्माण केलेलं माया कार्य म्हणून जे आहे ते मिथ्यातलं मिथ्या. मिथ्यातलं मिथ्या. बरोबर? मेथ्यातलं माहिती बोलत, मिथ्यातलं मिथ्या. हे कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. यामुळे दोन्ही बोलतात. म्हणून व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त आणि प्रातिभाषिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त या दोन्ही भासाचं अध्यासाचं चिंतन करताना ज्ञानोबरांनी मांडलेल्या दृष्टांतामध्ये जे टप्पे ते ज्ञानोबराय कसे येतात हे बघा. व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्तावरून ज्ञानोबराय जेव्हा प्रातिभाषिक पदार्थावच्छिन्न चैतन्याच्या विवर्ताकडे येतात, तेव्हा याच्या मागचा हेतू आणि कारण असेल थोडासा विचार असा की व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याच्या विवर्तातून जेव्हा आपण प्रमाणभूत ज्ञानाकडे येतो, त्यावेळेला त्या व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याच्या विवर्ताच्या ज्ञानात किंवा बाधात किंवा नाशात आपल्याला तेवढं दुःख होत नाही जेवढं दुःख व्यावहारिक प्रातिभाषिक पदार्थावच्छिन्न चैतन्याच्या ज्ञानाच्या बाधामध्ये होत असतं. माझं वाक्य लांब आहे, पण आपण समजून घ्या. मला थोडं हे बोलायचं. मी याच्या दोन्हीतले फरक सांगतो. यज्ञाचा हे हा फरक सांगतो, सिद्धांताकडे येतो, सेवा संपवतो. मुद्दा काय? या दोन्हीमध्ये फरक आहे. व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्तन, प्रातिभाषिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्तन, याच्यामध्ये फरक काय? मृगजळ याच्यामध्ये प्रातिभाषिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा, अभ्राची सावली याच्यामध्ये अर्ध व्यावहारिक आहे, अर्ध प्रातिभाषिक आहे. आणि स्वप्न हे पूर्णच प्रातिभाषिक. ऐका, काय फरक आहे या दोन्हीमध्ये? दोन्ही मधला फरक सांगतो. प्रातिभाषिक पदार्थावच्छिन्न चैतन्याच्या विवर्तामध्ये मी व्यावहारिक सांगतो, म्हणजे दुसरं मला विस्तार करायची गरज पडणार नाही. एक सांगितलं की दुसरं कळणं शक्य आहे. एका म्हणता भले दुजे सहजाची निंदिले, या न्यायाला आपल्याला करता येईल. व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याच्या विवर्तामध्ये जो भ्रम होतो, तो भ्रम जरी खोटा असला तरी त्याचा परिणाम व्यावहारिक आहे. आणि प्रातिभाषिक पदार्थावच्छिन्न चैतन्याच्या विवर्तामध्ये जो भ्रम होतो त्याचा परिणामही खोटाच राहतो, परिणामही खरा नसतो. उदाहरण दे थांबे. सामान्य नेहमी सांगितली जाणारी कथा वेदांतातली, पण ऐका. एक मनुष्य झोपला. झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो मनुष्य अरण्यामध्ये शिकारीला गेला. काहीतरी शिकार करावी असं स्वप्नात शिकारीला गेला. जायला लागला. काही मिळेल, ससा मिळेल, एखादा पक्षी मिळेल असं वाटत असताना अचानक एक वाघच त्याच्या समोर येऊन उभा आहे. प्रत्यक्ष वाघ, पण स्वप्नात वाघ येऊन समोर उभा आहे. आता अचानक वाघ समोर आल्यानंतर तो काय त्याच्या बरोबर 7व्या वेतन आयोगाच्या गप्पा मारला. अचानक वाघ समोर दिसला. अंग कापायला लागलं, थरथर करायला लागला. हातामध्ये बंदूक होती, ते न धरिताची निष्ठा झालं. वेपतुष्ट शरीर में झालं, कापायला लागला. काय करतो, काय त्याला काही सुचेना. पण वाघ पुढे यायला लागला. शेवटी त्याला काही सुचलं. त्याने हातातली बंदूक टाकून दिली आणि पळाला. जीव वाचवला पाहिजे, कुठेतरी गेलं पाहिजे. आजूबाजूला काही झाड नाही, चढावं म्हटलं तर काय, कुठं जाऊ, वेगाने पळायला लागला. वाघ त्याच्या मागे वाघ पळता मागे लागला. तोही पळायला लागला. स्वप्नात बरं, हे स्वप्नात चालू आहे. मागे लागला.
आता वाघाचं पळणं आणि माणसाचं पळणं काय होतं त्याच्यामध्ये? काय नाही. वाघ एकदम पुढे आला, त्याने एक झेप टाकली, त्याला पडला मारला, हा पडला. वाघ त्याच्या छातीवर पाय ठेवून उभा आहे. आता ह्याला समोर मरण दिसतंय आणि काही आता उपाय राहिला नाही. शेवटचा उपाय म्हणून आरडाओरडा करायला लागला, मेलो 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 मेलो. घरामध्ये स्वयंपाकघरात बायको काम करत होती स्वयंपाक. तिने अचानक काय केलं, मेलो 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 मेलो, हातातलं काम टाकून पळत गेली. त्याला हलवलं. दुपारची वेळ झोपल्यावर घरातल्या पलंगावर मेलो मेलो. तिने त्याला हलवून हलवून उठवलं. उठा पांडुरंगा, उठा, काय बसला, घाबरला. अंग सगळं घामानं दबदबलेलं, कपाळावर घाम जमा झालेला, शर्ट ओला झालेला घामानं. इकडं तिकडं बघायला लागला. काही मिनिट, काही वेळ लागला, सेकंद लागले, क्षण लागले सावरायला, व्यावहारिक सत्तेवर यायला. आल्यानंतर बघितलं, अरे आपण घरात आहोत, काही नाही, आपल्या पलंगावर आपण झोपलेलो, समोर बायको आहे. काय वाघाची कातड आहे घरात यायची. त्याला इतका आनंद झाला, बस आता काय आपण मरत नाही. बायकोने विचारलं, काय झालं, काय झालं, स्वप्न बिप्न पडलं का? कोणाला बघा स्वप्न पडलं, स्वप्नात वाघ आला आणि वाघ मला मारतच होता, तेवढे तू आलीस म्हणून वाचला. माझा दृष्टांत संपला. मुद्दा काय? स्वप्नामध्ये त्याला दिसलेला वाघ त्याच्या घरी येईल का? येणार नाही, कधीच येणार नाही. स्वप्नात दिसलेला वाघ जागृतीत आल्यानंतर खरा का खोटा? स्वप्नातला वाघ जागृतीत आल्यानंतर खरा का खोटा? खोटा. मग माझा प्रश्न असा आहे की स्वप्नातला वाघ जर जागृतीत खोटा, तर स्वप्नामध्ये वाघाला बघून आलेला घाम जागृतीत का खोटा? मुद्दा काय? स्वप्नातला वाघ जर खोटा, तर स्वप्नात वाघाला बघितल्यानंतर आलेला घाम खरा का खोटा? घाम त्याने माझ्यावर हात फिरवला तर घाम खरा लागेल की नाही, ओरं लागेल की नाही? लागेल. वाघ जर खोटा तर घाम का खरा? वाघ जरी प्रतिभास असला तरी परिणाम जेव्हा व्यावहारिक असतो तेव्हा तो व्यावहारिक पदार्थ व चिन्ह चैतन्याचा विवर्त ठरतो. प्रातिभाषिक पदार्थावर चिन्ह चैतन्याचा विवर्त ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्याचा परिणामही काही मिळत नाही. हो, मी 3 भाग आपल्याला सांगतो, 1-2 मिनिटांमध्ये सर्वांना परिचित असणारी कथा आहे जनक राजाच्या चरित्रामध्ये. जनक राजा एके दिवशी सोन्याच्या पलंगावर झोपला आणि झोपल्यानंतर त्याला असं स्वप्न पडलं की एका दुसऱ्या राजाने आपल्या राज्यावर आक्रमण केलं. या आक्रमण झालं, त्या राजाने आपल्याला पराभूत केलं. जनक राजाने बघितलं आणि मग तो जनक राजा त्या राज दरबारातून पदच्युत झाला. त्याला तिथून काढून दिलं, गादी गेली, सगळं गेलं. काय करावं, उदरनिर्वाह करता काही करावं लागेल म्हणून राज्यामध्ये तो जनक राजा भीक मागत फिरायला लागला. सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा भीक मागत राज्यामध्ये फिरायला लागला. तो भीक मागतो आहे असं जेव्हा या नवीन राजाला कळलं तेव्हा ते नवीन राजाने राज्यामध्ये दवंडी दिली की हा जनक राज्यामध्ये भीक मागत फिरतो आहे, त्याला जर कोणी भीक वाढली, त्याला जर कोणी पाण्याचा थेंब दिला तर त्याला फाशी दिलं जाईल, कोणी त्याला काही द्यायचं नाही. जनक राजाला कळलं कोणी काही देत नाही. ज्या जनक राजा करता लोकांनी फुलांच्या पायघड्या घातल्या त्या जनक राजाला बघितल्यानंतर लोक दार खिडक्या लावून घेणार. अपमानित झालेला जनक राजा तिथून बाहेर पडला. स्वप्नात चाललाय, मी पुन्हा पुन्हा गाणी करून देतो, ते जरी स्वप्नात असलं तरी आपण जागृतीत ऐका. जनक राजा फिरायला लागला, इकडे जा तिकडे जा, कोणी काही वाढले ना. शेवटी काही नाही, या राज्यात काही मिळणार नाही म्हणून बाहेर पडला. आज जंगलामध्ये फिरायला लागला. भूक लागली, पोटात अन्नाचा कण नाही. एके ठिकाणी बसला, ग्लानी यायला लागली, काही मिळेना. फळ जंगलामध्ये काही मिळेना. पाणी पिऊन किती वेळ चालणार. एके ठिकाणी गेला, तिथं पाणी नाही, फळ नाही, खाण्याकरता काही नाही. रणरणत ऊन आहे, काय करावं कळेना, तसाच बसून राहिला. एक पांथस्थ तिथून येत होता. जनक राजाने त्या पांथस्थाला विनंती केली की महाराज, मला फार भूक लागली हो, एक पाऊल टाकणं माझ्याच्याने शक्य नाही,
कृपा करून तुमच्या जवळ काही असलं तर द्या ना. त्या पांथस्थाने सांगितलं म्हणे आपण कोण आहात मला माहिती नाही, मी दिलंही असतं तुम्हाला, पण आत्ताच मी माझी शिदोरी खाल्ली, फडकं सुद्धा झटकून खिशामध्ये ठेवलंय, आता माझ्याजवळ तुम्हाला देण्यासारखं काही नाही, मला क्षमा करा. नाही हो, नाही म्हणू नका, तुमचं उष्ट असलं तरी मला द्या चालेल. तो म्हणाला दिलंही असतं पण नाही दिला मी काय करू. तो म्हणाला आता माझा प्राण जाईल. त्या पांथस्थाने सांगितलंय का मी तुम्हाला एक उपाय सांगतो. आता माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता काही नाही, पण एक काम करा, इथं जवळ अगदी एक अर्धा किलोमीटरवर एक गाव आहे, त्या गावामध्ये अन्नछत्र चालतं, तुम्ही त्या अन्नछत्रामध्ये जा, तुम्हाला काहीतरी मिळेल, नक्की मिळेल. जनक राजाला आशेचं किरण दिसलं. जनक राजाला चालवत नव्हतं, तसाच खरडत खुरडत कसा तरी घसरत 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 त्या गावापर्यंत आला. अन्नछत्र शोधून काढलं आणि जनक राजा जेव्हा त्या अन्नछत्राच्या दारात पोहोचला त्यावेळेला तो अन्नछत्राचा जो संचालक होता तो अन्नछत्राला कुलूप लावून घरी निघाला. जनक राजा त्याच्या जवळ गेला. तो म्हणाला अहो मी उशिरा आलो पण मला काहीतरी द्या, तुमची वेळ संपली असेल तरी मला थोडं काहीतरी द्या, मी आता जगू शकणार नाही. अन्नछत्राच्या त्या माणसाने सांगितलं तुम्हाला दिलं असतं, नक्की दिलं असतं, पण काय करू, तुम्हाला देण्याकरता माझ्याकडे आता काही नाही, सगळं अन्न संपलं, आमच्याकडे देण्यासारखं काही, तुम्ही उद्या सकाळी या. तो म्हणाला उद्या सकाळपर्यंत माझी प्राण राहणार नाही, मी तुमच्या पाया पडतो, लोकांना घालतो, जनक राजा सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा, तरी नाही मी तुमच्या पाया पडतो, काहीतरी द्या, काहीतरी द्या. तो देण्यासारखं काही नाही तर तुम्हाला काय. तो म्हणाला कुणाचं जेवण सगळ्यांचं झाल्यानंतर पानातलं खरकट काढून टाकलेलं असेल ना तेवढं द्या चालेल मला, पण आता मला काहीतरी पोटात गेलं. त्यांनी सांगितलं नाही नाही ते सुद्धा आम्ही टाकून दिलं, पुत्री खाऊन गेली ते सुद्धा, आता तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काही. तो म्हणाला नाही म्हणू नका, काही करा काही करा, मी पाया पडतो. ग्लानी येऊन पडायला लागला. त्या संचालकाला थोडी दया आली. तो म्हणाला ठीक आहे थांबा, आता तरी माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता अन्न नाही, जरी माझ्याकडे अन्न असतं तरी मी शिजवून घातलं असतं, पण शिजवून राहण्याकरता सुद्धा माझ्याकडे आता तांदूळ नाही. पण एक आहे म्हणे काय, मगाशी जी खिचडी आम्ही केली त्या खिचडीचे खालची खरवड काळ झाले करपलेलं ते आम्ही बाजूला काढून ठेवलंय, ते एका वाटीत आहे, तुम्हाला देऊ का. तुम्हाला चालेल, अमृतापेक्षा ते काय कमी, द्या ना द्या ना. त्याने ते सगळं खरवड ती सगळी कोळसा झाली ती एका दोणामध्ये घेतली, जनक राजाच्या हातामध्ये दिली. जनक राजाला इतका आनंद झाला, बस 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 भरून पाहू, पोटामध्ये अन्न गेलं, बस बस अजून काय पाहिजे. आनंद आहे आनंद आहे, उद्या सकाळपर्यंत एवढ्यावर मी कसा तरी जिवंत राहील असं म्हणून त्यांनी ते द्रोण तो खरवडीने कोळसा झालेल्या त्या अन्नाने तो द्रोण बाहेर आणला. बाहेर येतोय तेवढ्यात एका घाणीने त्याच्याकडे बघितलं, झडप मारली आणि सगळा द्रोणच उचलून नेला. हे स्वप्नात चाललंय, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, हे स्वप्नात चाललेलं आहे, लक्षात घ्या, याच्यात वाईट वाटण्यासारखं काही झालं. ते आता सगळी खरवड गेली, हातात आलं होतं अन्न तेही गेलं, आता काय करावं, मेलो मेलो म्हणून जागा झाला. जागा झाल्यानंतर बघतो तर सोन्याच्या पलंगावर आजूबाजूला सेवक धावत आले, राणी धावत आली. काय झालं, मेलो म्हणायला काय झालं, काय स्वप्न पडलं का तुम्हाला. काही मग काही नाही, स्वप्न पडलं, काही नाही, असं झालं तसं झालं, ते सगळं त्याने सांगितलं. जागा झाला, मग बायकोनी त्याला काय करायचं ते केलं, पण त्याच्या मनामध्ये ते सुरू राहिलं की स्वप्नामधला भिकारी झालेलो मी आणि आज सोन्याच्या पलंगावर सोन्याच्या सिंहासनावर बसणारा मी, याच्या दोघांमध्ये काय फरक आहे. तो खरा आहे स्वप्नात दिसलेला मी का हा मी सोन्याच्या सिंहासनावर बसलेला खरा. कोण खरं कोण खरं कोण खरं. प्रधानाला महाराज दरबाराची वेळ झाली, राजा विचारतो हे खरं का ते खरं. राणी आली, महाराज काही नाश्ता करतात, हे खरं का ते खरं ग. सेवक आला, महाराज पाणी, हे खरं का ते खरं गे. दुसरं काही बोले ना, कुणालाही दुसरं काही बोले ना आणि कुणाला तो प्रश्न कळेल ना. झालं कर्मधर्म संयोग असा की त्या वेळेला नेमके अष्टावक्र मुनी जनक राजाच्या दरबारात. जनक राजाने उत्थापन दिलं. अष्टावक्र मुनीने बघितलं, राजा चिऱ्याचे 12 वाजले, असं का. काही बोले ना. त्यांनी एकच विचारलं, महाराज हे खरं का हे खरं. आता महाराजाला हे कळलं. अष्टावक्र मुनी होते, त्यांनी विचारलं काय म्हणतोस, म्हणजे ते खरं का हे खरं. राणीने सांगितलं, महाराज सकाळी उठल्यापासून एवढंच विचारतात हे खरं का ते खरं, आम्हाला काही कळत नाही, तुम्ही उत्तर द्या. अष्टावक्रांनी दिव्य दृष्टीने जाणलं
काय स्वप्न पडलं होतं ते बघितलं आणि मग जनकाला विचारलं, जनका काय म्हणतोस? तो सगळा उपदेश आपल्याला अष्टवक्र गीतेत दिसून. जनकाला विचारलं काय म्हणतोस? जनकराजाने विचारलं, महाराज ते खरं का हे खरं? अष्टावक्र मुनींनी उत्तर दिलं, जसं ते तसं हे. दृष्टांत समजा, जसं ते तसं हे. जनक राजा झोपेमध्ये खिचडी मिळवतो, खाण्याचा प्रयत्न करतो, हा प्रतिभास आहे, कारण स्वप्न आहे. पण स्वप्नातून जागा झाल्यानंतर त्याच्या अंगाला घाम नाही, त्याच्या अंगाला थरथर नाही, कोणताही व्यावहारिक असा भाव त्याच्या शरीरावर जर उमटला नसेल तर आपल्याला तो प्रातिभासिक पदार्थ उच्छिन्न चैतन्याचा विवर्त म्हणतो. ज्ञान झालं जसं हे तसं ते. यदि अहं पृथक् कृत्यचिति विश्राम्य तिष्ठसि अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसि. अष्टावक्र मुनी जनक राजाला उपदेश करतात, राजा विचार करू नको, जसं ते तसं हे. राजाला आनंद झाला, बाकीच्यांना कुणालाही काही कळलं नाही. सगळ्यांनी विचारलं म्हणजे काय? मग अष्टावक्रांनी खुलासा करून सांगितला, स्वप्नामध्ये दिसणारी प्रातिभासिक सत्ता ही ज्या पद्धतीनं आपल्याला कोणतंही फल देऊ शकत नाही, तसा व्यवहार हा सुद्धा एका अर्थाने प्रतिभासच मानला पाहिजे. स्वप्न का खोटं म्हणायचं? कारण जागृतीत त्याची निवृत्ती होते म्हणून. तसा व्यवहार का खोटा म्हणायचा? कारण ब्रह्मज्ञानामध्ये त्याचा बाध होतो म्हणून. बाध होणं हा विचार जर दोन्हीकडे समान असेल तर आपल्याला दोन्हीची सत्ता समानत्वानं मानावी लागेल. म्हणून जसा प्रतिभास आहे तसा जर व्यवहार असेल तर ज्ञानोबाला दोन प्रतिभासाची उदाहरणं आणि एक व्यावहारिक उदाहरण देतात. व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त त्याही दृष्टीनं आपल्या भ्रमाची निवृत्ती झाली पाहिजे आणि प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त याही दृष्टीनं आपल्या भ्रमाची निवृत्ती झाली पाहिजे. याच्याकरता ज्ञानोबाला 3 दृष्टांत देतात. मृग जडवत जाईल रया 1, आभ्राची सावली जाईल रया 2 आणि स्वप्नीची चेले जाईल रया. या 3 दृष्टांतातून ज्ञानोबारायांनी आपल्याला या प्रपंचाचं मिथ्यात्व अध्यास तो आपल्या समोर ठेवला. त्या अध्यासाचा आणखीन विचार करणं शक्य आहे, पण माझी वेळ संपली, मला अधिक बोलायचं नाही. ज्ञानोबाराय आपल्याला जे सांगतात त्याचा विचार आपण केला पाहिजे की आपण लगेच इथून उठल्यानंतर प्रपंचाचं मिथ्यात्व लक्षात घ्यावं असं नाही. आता आपल्याकरता एवढंच उपयुक्त आहे की येसाते आलिया ओळखा शारंग, नाहीतरी संसारू जाईल या. त्या संसाराचं मिथ्यात्व, त्या संसार म्हणजे अध्यास, त्याचा अवभास, हे सगळे नंतरचे चिंतनाचे विषय. पण हे सगळं होण्याकरता आपण एकच काम केलं पाहिजे, ओळखा शारंग धरून. तेवढंच ज्ञानोबा आपल्याला सांगतात. आपण भजन केलं पाहिजे, आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या नामाचा परिणाम म्हणून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणतील वाचा दया मोक्ष. तो मोक्ष आपल्याला प्राप्त होईल आणि त्या मोक्षानंतर मोक्षासह आपल्याला भगवान नाम घ्यायचं आहे हे ज्ञानोबा सूचित करतात. याला ज्ञानोबांनी बोळगा हा शब्द वापरला. त्या अर्थानं आपण चिंतन करावं आणि एका चिंतनामध्ये अध्यासाचा विचार करून आपण भजनामध्ये प्रवृत्त व्हावं. विचारानं केलेलं भजन अधिकाधिक आनंद देत असतं. या दृष्टीनं ज्ञानोबा आपल्याला सांगतात, त्याचा विचार करावा, आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यावी. नाहीतर मग पुढे काय जन्मा येऊन या केली म्या जोडी हे होणारच आहे. पण हे व्हायच्या आत कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो असं म्हणण्याची संधी तुमच्या माझ्या जीवनामध्ये यावी. मरणा ऐलीकडे मज मिळवून गेले पुढे, ते मरणी आणखीकडे जातील केवे. याही न्यायानं आपण त्याचा विचार करू शकतो. अर्थात मरणा ऐलीकडे मज मिळवून गेले पुढे, हे पुढे म्हणणं सुद्धा मला भक्तीकडेच न्यावं वाटतं बरं का. कारण मज मिळवणी झाल्यानंतर पुढे कुठं जातील, पुढे जायचं कारणच काय? आणि जे मज मिळाले त्यानं पुढे मागं हा भेद राहिलाच कसा? मग ज्या ती पुढं म्हटलंय त्याची ती संगती आपल्याला तिकडं राहणं शक्य. मरणी आणखीकडे जातील केली हे तर सहज आहे, कारण जीवनमुक्त झालेला नेहमीच विदेहमुक्त होतच असतो. याच्यामध्ये नवल करण्याचं काही कारण नाही आहे. त्या दृष्टीने ज्ञानोबा बोलतात, त्याचा विचार आपण करून आपल्या जीवनाचं सार्थकत्व करून घ्यावं. भगवान नाम घ्यावं, संतांचं नाम घ्यावं. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. हे तुकोबा बोलतात, तुम्ही सांभाळले संती निरसली भय खंती असं नाथ महाराज बोलतात. माझ्या मनाचा संदेह, नाथ महाराजांचा अभिमान, फिटला देखताची पाय तुम्ही सांभाळले संती निरसली भय खंती असं नाथ महाराजांचं वचन आहे.
ती भय खंती निरसावी, अज्ञानाची निवृत्ती व्हावी आणि परमात्माचा यथार्थ बोध संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त व्हावा आणि त्या बोधावर अनुभव आपण भगवंताचं नित्य नामचिंतन करावं असा ज्ञानोबायांचा या अभंगातला आग्रह लक्षात घेऊन त्या दृष्टीनं आपल्या जीवनाचं परिवर्तन आपण पहा. याच्याकरता ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन नित्य नियमाने करावं अशी सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो. झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. थांबू. ज्ञानेश्वर